आपल्याला बघ ना कसं असतं की आपल्याला माहिती असतं की शिवाजी महाराजांना जिजाऊ या शिवबा म्हणत असत. हो. कोण म्हणतं? असा प्रश्न पडेल ना आपल्याला. हम्म. कोणी ठरवलं हे? मी आजपासून ठरवलं की जिजाऊ म्हणायचं तर होत नाही ना. आपल्याला संदर्भ संदर्भ पाहिजे. पाहिजे. संभाजी महाराज ह्यांचं नाटक असेल, ह्यांचे चित्रपट असतील, त्याच्यामध्ये ते म्हणताना दाखवतात आबासाहेब शिवाजी महाराजांना. हो, बरोबर आहे. कशावरनं? कुठल्या पत्रात? तर दीपाजी राऊतने काय करावं, तर त्याने आपल्या तलवारीने त्याचं कवच फोडून टाकलं. खांद्याच्या इकडनं बांधलेलं असतं ना, तिथे तलवारीचा हल्ला केला आणि ते कवच मोडलं. होय. तो मोहम्मद बर्की ऐके ना, त्याने आपल्या धनुष्यबाणांनी दीपाजी राऊतचा घोडा मारला. त्याचा घोडा मारल्यानंतर हा दुसरा घोडा घेऊन आला. त्या घोड्याला तलवारीने जखमा झाल्या. रावांना होतं बेहलोल बेहलोल बेहलोल, मला फक्त बेहलोल हवाय. त्यांना एवढे पैसे आणि एवढं सगळं मिळून आनंद मिळत नव्हता, समाधान मिळत नव्हतं. कारण शिवाजी महाराजांचे शब्द होते ते शिशाच्या रसासारखे कानात गेले होते आणि ते त्यांच्या काळजाला आग लावून गेले. वाह. आणि ती काळजाची आग फक्त बेहलोलच्या रक्ताने शांत होणार होती. हम्म. की म्हणजे आपल्याला ती जी म्हणतात ना की इतिहासातली ही जादू आहे रे, की एक तानाजी मालुसरे येतात, 500 मावळे घेतात आणि सिंहगड घेतात. एक कोंढाजी फर्जंदे येतात, ते म्हणतात 500 मी 60 घेतो आणि पन्हाळा घेऊन देतो. हो. आणि ते हजारांना आदिलशहा आणि मुघलांच्या फौजांना गड मिळत नाही, तर अगदी. महिनोन महिने बसावं लागतं. शाहिस्ते खानाला 2 महिन्यानंतर जवळजवळ 55 दिवसांनंतर अगदी जमिनीवरचा किल्ला चाकण सारखा मिळतो. तिथे तानाजी मालुसरे आणि कोंढाजी फर्जंद काय म्हणावं. नमस्कार. हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण ही एक नवीन मालिका सुरू केली. मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं शिवाजी महाराजांचे काही सरदार. याच मालिकेचा आज आपण दुसरा भाग करूया. मागच्या एपिसोडमध्ये आपण महाराजांचे 4 सरदारांबद्दल आपण बोललो. मोरोपंत पिंगळे, कुदाजी जगताप, रामजी पांगेरा आणि बाजी सर्जेराव जेधे. तो एपिसोड जर तुम्ही मिस केला असेल तर तो नक्की बघा. आज आपण पुढच्या काही सरदारांबद्दल बोलूया. मागच्या एपिसोडमध्ये आपण गोदाजी जगताप आणि रामजी पांगेरा म्हणजे थोडेसे शूर पण फार प्रसिद्ध नसलेले सरदारांबद्दल हो. आपण बोललो. ह्या एपिसोडमध्ये आपण थोडेसे प्रसिद्ध सरदारांबद्दल बोलूया. हो. वेडात मराठे वीर दौडले सात, ही तर अजरामर कविता. हो. आणि त्या कवितेचं तर माझं लहानपणीचं फार चांगलं आठवण म्हणजे बाबासाहेब पुरंदरे एकदा आमच्या शाळेमध्ये आले होते आणि क्या बात. त्यांनी ती कविता आमच्या समोर गाऊन दाखवली आणि अरे अंगावर असे सरसरून काटे आले होते. ते प्रतापराव गुजर. आपण आज त्यांच्यापासून सुरुवात करूया. हो. तर मला तुला विचारायचंय की त्या कवितेमध्ये किंवा त्या काव्यामध्ये जसं वर्णन केलंय तर संदर्भ तसेच आहेत का? आपण ज्या प्रतापराव गुजरांना ओळखतो त्या काव्यामुळे, तर इतिहास काय सांगतो? तू खूपच हाय एक्सपेक्टेशन सेट केल्यास, कारण तू ज्याला म्हणतोस की बाबासाहेब पुरंदरेंकडनं तू डायरेक्ट प्रतापराव गुजरांचं तो पराक्रम ऐकलायस, तर त्याच्या पुढे अजून काय सांगावं. खरंच. पण आपण थोडा प्रयत्न करूया. प्रतापराव गुजरांचं जे काही आपण वेडात मराठे वीर दौडले सात हे काव्य ऐकतो किंवा त्यांचं जे काही ओव्हरऑल ती गोष्ट सांगितली जाते, त्याच्यामध्ये आपल्या डोळ्यासमोर अशा गोष्टी येतात की प्रतापराव गुजरांनी बेहलोल खानाला हरवलं. बेहलोल खानाबरोबर सला केला आणि मग तो सला केल्यामुळे महाराज चिडले आणि महाराज म्हणाले की बेहलोल खानाच गर्दीस मिळवल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नये. आणि मग प्रतापराव 6 शिलेदारांसह गेले आणि त्यांचं तिथे म्हणजे त्यांनी बलिदान केलं. ही साधारण ऐकलेली गोष्ट आहे, पण ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी झाल्यात. अच्छा. ह्याच्यामध्ये प्रतापरावांनी बराच पराक्रम केलाय, बरं. पण तो पराक्रम आपल्याला जनरली कळत नाही. मग हा पराक्रम आपल्याला कुठून दिसतो? तर हा पराक्रम आपल्याला पर्णाल पर्वत ग्रहण आख्यान नावाच्या एका संदर्भामध्ये दिसतो. अच्छा. ह्या टायटलचं पूर्ण जर मी सांगितलं तर तुला पटकन कळून जाईल की त्याचा अर्थ काय. पर्णाल म्हणजे पन्हाळा, पर्वत म्हणजे किल्ला, ग्रहण म्हणजे मिळवणं, आख्यान म्हणजे गोष्ट. पन्हाळ्याचा किल्ला कसा मिळाला ह्याची गोष्ट जयराम पिंडे नावाच्या एका कवीने ह्या पूर्ण काव्यामध्ये सांगितलेली. ओके. आता हे जयराम पिंडे म्हटलं की तुला थोडंसं असं म्हणजे बेल्स रिंग होतील की अरे हे नाव कुठेतरी ऐकलंय. सो जयराम पिंडे ह्याच्याबद्दल आपण थोड्या भागांपूर्वी बोललो होतो की त्यांनी शहाजी राजांवरती एक काव्य केलं होतं, राधा माधव विलास चंपू. राईट. आणि त्याच्यामध्ये त्यांनी शहाजी राजांची बरीच माहिती वगैरे दिलेली. आता गंमत म्हणजे ह्या जयराम पिंडेने अजून चिकार काव्य केलेत. शिवाजी महाराजांना तो राजगडाला जाऊन भेटला, त्याचं त्याने मराठीमध्ये केलेलं एक काव्य आहे. तुला आठवत असेल तर शहाजी राजांना तो ज्यावेळेला भेटला त्यावेळेला त्याने शहाजी राजांसमोर 12 नारळ ठेवले. राजांनी विचारलं हे काय आहे?
तर तो राजांना म्हणाला मला 12 भाषांमध्ये काव्य करता येतात. बापरे. सो ते सिम्बॉलिक होतं. सो त्याने अशा वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये काव्य केले. हे त्याने राजगडाला शिवाजी महाराजांना भेटला होता, हे त्याने मराठीमधनं केलेलं काव्य आहे. शिवाजी महाराजांनी दुसरी सुरतेची जी लूट केली त्याचं मराठी आणि हिंदी या 2 भाषांमध्ये काव्य केलेलं आहे. कमाल आहे. त्याच्यानंतर मग त्याने महाराजांनी पुढे कारंजाची लूट केली, त्याचंही मराठी आणि हिंदीमध्ये त्याने काव्य केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर साल्हेर, आपण मागच्या वेळेला जे म्हटलं ना, साल्हेर, अहिवंतगड, बागलाणचा जो सगळा प्रदेश आहे तो महाराजांनी जिंकला, त्याच्यावरती एक काव्य केलेलं आहे. ओके. दुर्दैव असं आहे की ही 4ही काव्य उपलब्ध नाहीत आज, पण त्याने हे पर्णाल पर्वत ग्रहण आख्यानमध्ये लिहिलेलं आहे की मी ह्या 4 विषयांवरती सुद्धा काव्य केलेली आहेत. म्हणजे आपल्याला किती स्कोप आहे की ते जर मिळालं तर आपल्याला किती नवीन गोष्टी कळतील समजतील, खरंच. की ज्या महाराजांच्या बाजूने असतील. आणि त्या खूप, कारण हे पर्णाल पर्वत ग्रहणाख्यान मी आता जे काही सांगेन त्याच्यातनं आपल्याला इतके तपशील कळून येतात की प्रतापरावांचा जो लपलेला पराक्रम आहे तो ह्याच्यात दिसून येईल. आता ह्याच्यानंतर प्रतापरावांबद्दल जर बोलायचं झालं तर प्रतापरावांचा पहिला उल्लेख आपल्याला ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये जर कुठे दिसत असेल तर तो 1657 किंवा 1661 या 4 वर्षांमधला कधीतरी आहे. एक कर्ज खत, म्हणजे थोडक्यात कोणाकडनं तरी कर्ज घेतलं होतं किंवा कोणाचं तरी कर्ज फेडायचंय, त्याच्यामध्ये प्रतापराव गुजरांचं नाव कुडतोजी गुजर म्हणून येतं, जे त्यांचं मूळ नाव होतं. कुडतोजी गुजर हा झाला त्यांचा पहिला उल्लेख. पण कुठल्या पराक्रमामध्ये जर त्यांचं नाव येत असेल तर शाहिस्ते खान ज्या वेळेला पुण्यामध्ये आला त्या पूर्ण काळामध्ये एकदा प्रतापराव गुजरांचं नाव पुन्हा एकदा कुडतोजी गुजर म्हणूनच येतं. अच्छा. सो असा उल्लेख येतो. बाकी त्यांचं आडनाव गुजर होतं आणि म्हणजे मूळ नाव कुडतोजी होतं, हे सोडून आपल्याला बाकी काही गोष्टी विशेष कळत नाही. सो प्रतापराव ही पदवी आहे. हो. आणि ही पदवी त्यांना महाराजांनी दिली असं आपण अज्युम हो, करूया. सो हो. त्याच्याबद्दल काही संदर्भ आहेत? त्याच्याबद्दल संदर्भ आहेत. आता गंमत अशी आहे की 91 कलमी बखरीमध्ये एक गोष्ट येते ज्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की मिर्झा राजे जयसिंग हे ज्या वेळेला हा सगळा पुरंदरचा तह व्हायच्या आधी ज्या वेळेला स्वराज्यावरती हल्ला करायला आले त्यावेळेला त्यांचं संकट आलंय हे बघून प्रतापराव गुजर हे स्वतःहून मिर्झा राजांना मारायला गेले आणि मग ते पकडले वगैरे गेले. पण मला हा प्रसंग एवढा काही सत्य वाटत नाही, कारण त्याच्यामध्ये पुढे ते पकडले गेल्यानंतर प्रतापराव सांगतात की मला शिवाजी महाराजांनी पाठवलं होतं. आणि मला वाटत नाही की ते गेले असते तर ते स्वतःहून गेले असते. त्यांची निष्ठा स्वराज्यावरची, महाराजांवरची पाहता त्यांना महाराजांनी सांगायला लागेल आणि मग ते जातील एकटेच, आणि महाराज आधी आपल्या एवढ्या महत्वाच्या सरदाराला एकट्यालाच जाऊन सांगते की जाऊन मिर्झा राजांना मारून ये, हे काही सत्य वाटत नाही. सो हा संदर्भ मला तेवढासा पक्का वाटत नाही. पण ज्यावेळेला नेतोजी पालकरांना सरसेनापती पदावरनं दूर केलं आणि कुडतोजी गुजरांना सरसेनापती केलं त्यावेळेला त्यांना शिवाजी महाराजांनी प्रतापराव ही पदवी दिली असा सभासद बखरीमध्ये उल्लेख आहे. बरं. सो हे प्रतापराव गुजर जे आहेत म्हणजे ह्यांची दुर्दैवाने आपल्याकडे एवढीच बॅकग्राऊंड उपलब्ध आहे आणि सभासद बखरीमध्ये किंवा अन्य काही साधनांमध्ये त्यांचा उल्लेख दिसून येतो. वेडात मराठे वीर दौडले सात ह्या गोष्टीपर्यंत यायच्या आधी पर्णाल पर्वत ग्रहणाख्यांमध्ये थोडीशी बॅकग्राऊंड दिली. ती बॅकग्राऊंड आपण पाहूया आणि मग त्याच्यानंतर याच्यावरती येऊया. बरं, हे आख्यान कोणी सांगितलंय तर जयराम पिंडेने सांगितलंय. कोणाला सांगितलंय असा प्रश्न आपल्याला पडेल. व्यंकोजी राजे यांनी विचारलं की माझे बंधू शिवाजी महाराज यांनी पन्हाळा नावाचा मोठा गड घेतलाय, तो कसा घेतला हे तुम्ही सांगाल का, हे विचारल्यानंतर जयराम पिंडे हे सगळं काव्यामध्ये सांगतोय. म्हणजे थोडक्यात हे तो व्यंकोजी राजांना सांगतोय. ह्याच्यामध्ये एक खूप गमतीशीर गोष्ट येते. ह्याच्यातनं आपल्याला दिसतं की व्यंकोजी राजांनी एका मधल्या श्लोकामध्ये म्हटलंय की दाजी स्वामींनी इतका पराक्रम केला, म्हणजे व्यंकोजी राजे शिवाजी महाराजांना दाजी स्वामी म्हणत असत, हे त्यातनं दिसतं. आपल्याला बघ ना कसं असतं की आपल्याला माहिती असतं की शिवाजी महाराजांना जिजाऊ या शिवबा म्हणत असत. कोण म्हणतं असा प्रश्न पडेल ना आपल्याला. कोणी ठरवलं हे? मी आजपासून ठरवलं की जिजाऊ म्हणायचं तर होत नाही ना, आपल्याला संदर्भ पाहिजे. तर जिजाऊंच्या स्वतःच्या एका पत्रामध्ये उल्लेख येतो की राजश्री शिवबा राजे असा उल्लेख केलेला आहे. त्यातनं कळतं की त्या शिवाजी महाराजांना राजश्री शिवबा आणि अर्थात त्या घरी राजश्री शिवबा म्हणणार नाही, घरी शिवबाच म्हणणार त्यांना. तर तो उल्लेख केला हे आपल्याला कळतं. संभाजी महाराज ह्यांचं नाटक असेल, ह्यांचे चित्रपट असतील, त्याच्यामध्ये ते म्हणताना दाखवतात आबासाहेब शिवाजी महाराजांना. बरोबर. कशावरनं? कुठल्या पत्रात? 1681 ला स्वतः संभाजी महाराजांनी
एका ब्राह्मणाला पत्र लिहिलंय की तुमचं दान कसं चालू राहील वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये त्यांची एक ओळ आलेली आहे, ज्याच्यामध्ये ते म्हणतात की आबासाहेबांचे संकल्पित तेच आम्हास करणे अगत्य आहे. आबासाहेब. येस, सो आबासाहेबांचे संकल्पित म्हणजे त्यांनी जे ठरवलेलं आहे तेच आम्हाला करणं अगत्य, म्हणजे ते आमची प्रायोरिटी आहे, तेच आम्हाला करायचंय. या एका ओळीतनं ते फक्त दानाबद्दल बोलत नाहीयेत, ते शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य, ते स्वराज्य कसं मोठं करायचंय या सगळ्याबद्दल ते त्या एका ओळीतनं बोलून गेले. हे थोडंसं सांगितलं की कसं एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला कळतं की हा माणूस या माणसाला हे म्हणतोय कशावर. तर ते असं मिळाल्यानंतर आपल्याला, मला तरी छान वाटलं असं मिळाल्यानंतर की ओके, आता मला माहितीये की शिवाजी महाराजांना त्यांची आई शिवबा म्हणायची, याला संदर्भ आहे. करेक्ट. ओके, सो कमिंग बॅक टू पर्णाला पर्वतग्रहण आख्यान, त्याच्यामध्ये 5 अध्याय त्यांनी केलेले आहेत आणि खूप छान मांडणी केली आहे त्यांनी. पहिला अध्याय व्यंकोजी राजे जयराम पिंडेंना विचारतात की प्लीज सांगा काय झालं. ह्याच्यात पहिला अध्याय संपला. दुसरा अध्याय शिवाजी महाराजांची महती. आता एखाद्या कवीने काय केलं असतं, त्याने सांगितलं असतं की माझा राजा असा आहे, माझा राजा तसा आहे, त्याने हे केलं ते केलं. जयराम पिंडेने काय केलंय, त्यांनी इतकं इंटरेस्टिंग केलंय. त्यांनी म्हटलं की हे सगळं बागलाण वगैरे घेतलं ना शिवाजी महाराजांनी, औरंगजेब चिडला. त्याने दिलेर खान आणि बहादूर खानाला, म्हणजे त्याचा जो बहादूर खान कोकलताश त्याचा दूध भाऊ, या दोघांना एक खरमरीत पत्र लिहिलं की हे काय चाललंय. आदिलशहा आणि कुतुबशहा सुद्धा ज्याला घाबरतात, अशा माणसाला, सिद्धी सुद्धा ज्याला, म्हणजे जो ह्याचा आपला जंजिऱ्याचा सिद्धी आहे तो पण ज्याला घाबरतो, अशा माणसाच्या विरुद्ध तुम्ही काही कराल का नाही. म्हणजे ह्यातनं थोडीशी महती सांगितली की औरंगजेब म्हणतोय. त्याच्यानंतर मग हे पत्र येऊन त्यांनी सांगितलं की तुम्ही काय ती कारवाई करा लवकर शिवाजी महाराजांवरती. हे आल्यानंतर मग बहादूर खान आणि दिलेर खानांनी पत्र लिहिले त्यांना पुन्हा एकदा. अर्थात हे काल्पनिक आहे, पण ना ह्याच्यातनं त्यांनी कसं ते मांडलंय की शिवाजी महाराजांचा महिमा ह्यांच्या तोंडून वर्णन केलंय. मी सांगण्याच्या ऐवजी शत्रू सांगू देत जरा त्यांचा महिमा, असं केलंय त्यांनी. सो दिलेर खान आणि बहादूर खान काय सांगतात की तुम्ही माईबाप, तुम्ही बादशाह आहात, तुम्ही सांगाल ते आम्ही करू. आम्ही घाबरून त्यांच्यावर जाऊ हल्ला करायला. घाबरून जाऊ त्यांच्यावर हल्ला करायला आम्ही. पण काय झालंय माहितीये का, थोडी आमची बाजू समजून घ्या, असं ते पुढे आलंय. 100 वर्ष, शेकडो वर्ष आम्ही सपाट भूमीवर युद्ध करतोय, इकडे 100 किल्ले आहेत, कसं लढायचं या देशामध्ये. शिवाजी जो तुम्ही म्हणता, हा म्हणजे बहिरी ससाण्यासारखा आहे. तो ज्यावेळेला त्याची तलवार घेऊन येतो त्यावेळेला आदिलशहाचा प्रिय अफजल खान तो सुद्धा मरतो. अहो तुमचाच मामा शाहिस्ते खान आणि त्याचा मुलगा ज्याला तुम्हीच वाढवलंय, असं ते त्याच्याशी कनेक्ट केलंय. त्याला, शाहिस्ते खानाच्या मुलाला शिवाजी महाराजांनी, रावणाचा मुलगा जो इंद्रजीत, त्याला लक्ष्मणाने कसं मारलं तसं शिवाजी राजांनी मारलं, अशी उपमा दिली त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यानंतर दिलेर खान आणि बहादूर खान म्हणतात की अहो आग्र्याला तुमच्या दरबारात शिवाजी महाराज आले, तिथे 10-12 हजारांची सेना, तिथेही ते घाबरले नाहीत. आणि तुम्ही कैद केला असताना पक्षाप्रमाणे उडून गेले इतक्या सहज. म्हणजे थोडक्यात त्यांनी असा सगळा शिवाजी महाराजांचा तो महिमा सांगितलाय. आणि मग त्यांनी तो असा दुसरा अध्याय साधारण शिवाजी महाराजांच्या महिम्यामध्ये गेला. सो हे साधारण दुसऱ्या भागात आहे. आणि मग तिसऱ्या भागात येतं की शिवाजी महाराजांनी पन्हाळा गड घ्यायला कोंडाजी फर्जंद आणि अनाजी पंत या दोघांना सांगितलं. आता आपल्याला ही तशी खूप प्रसिद्ध गोष्ट आहे की कोंडाजी फर्जंदने फक्त 60 मावळे बरोबर घेऊन तो गड घेतला. आणि मग त्याचं त्यांनी छान वर्णन केलंय की अनाजी पंतांनी तिथे जाऊन पहिले गडावरती सगळी माहिती काढली आणि तिथे आपल्या गुप्तहेरांच्या मदतीने सगळी माहिती काढून काही गोष्टी तिथे आधीच जनरेट केल्या आणि मग ह्या 60 मावळ्यांनी जाऊन तिथे हल्ला करून तो गड घेतला. आणि मग हा पन्हाळा गड आल्यानंतर मग शिवाजी महाराजांना बोलवलं. महाराज तिकडे गेले. दत्तोपंत वाकेनवीस यांनी शिवाजी महाराजांवरती सोन्याची फुलं उधळून स्वागत केलं. मग पन्हाळ्याचं थोडं वर्णन आहे. असं सगळं ते तिसऱ्या अध्यायात आणि चौथ्या अर्ध्या अध्यायात आहे. आता मूळ प्रतापराव कुठे येतात, तर आता आली मूळ प्रतापरावांची गोष्ट. इथे पन्हाळ गडाला आल्यानंतर शिवाजी महाराजांना काही ऑब्व्हियसली शांत बसलेले नसायचे, त्यांचे गुप्तहेर इकडे तिकडे असायचे. पन्हाळ गड घेतल्यानंतर त्यावेळेचा बादशाह आदिलशहाचा जो होता, त्याला आदिलशहाकडे होता हा किल्ला. सो आदिलशाहीचा बादशाह त्यावेळेला सिकंदर बादशाह होता, जो केवळ 4 वर्षांचा पोर होता. तर खवास खान नावाचा एक हबशी तो मुख्य वजीर बनला होता आणि तो मग ह्याला म्हणजे बादशाहला काय आपलं विचारून गोष्टी करायचा. कारण त्याचं वर्णन कुठल्या तरी श्लोकामध्ये काळतोंड्या म्हणून आले. ते हबशी दिसायला तसे असतात म्हणून.
सो त्याच्यानंतर मग ह्या खवास खानाने सांगितलं की अरे आपला गड खूप महत्वाचा पन्हाळगड, म्हणजे तू विचार कर की 40,000ची फौज घेऊन सिद्धी चोरला 6 महिने जे जमलं नाही ते कोंडाजी फर्जंदांनी 60 मावळ्यांनी मावळ्यांनी एका रात्रीत करून दाखवलं. म्हणजे कसलं डेअरिंग. कसलं डेअरिंग, काय स्किल आहे. आणि एखादी गोष्ट ठरवल्यापासून ती तशी इम्प्लिमेंट करणं हो. किती किती कठीण गोष्ट आहे ही. एक सुद्धा जर चुकीचा डाव हा किंवा बॅड लक तर ते अवघड होतं. अवघड होतं. हे परफेक्ट इम्प्लिमेंटेशन होतं. ऍब्सोल्युटली. आणि कॉस्ट कमी करून 60 मावळे फक्त 40,000ची फौज 5 हो. महिने, किती पैसा गेला आदिलशहाचा. खरंच आहे. सो सो हे सगळा एवढा महत्वाचा किल्ला गेल्यामुळे खवास खान बिथरला. मग त्याने बेहलोल खानाला झाडावर चढवलं की तू अरे तू लई भारी आहेस. मग त्याला काय हत्ती आणि घोड्यांनी काय काय दिलं आणि त्याला सांगितलं की जा मर्दा भिड तू तू शिवाजी महाराजांचा बंदोबस्त कर. बेहलोल खान तिथून निघाला. सो तो तिकोट्याच्या मार्गाने पुढे येऊन उमराणी नावाचं जे जागा आहे तिथे येऊन थांबला. हम्म. शिवाजी महाराजांचे गुप्तहेर सतत इकडे तिकडे असायचे. त्यांना हे कळलं की आला बेहलोल खान. महाराज त्याला पन्हाळगडावरती म्हणजे तसे जवळच होते. महाराजांनी प्रतापराव आणि आनंदराव या दोघांना बोलावलं. गंमत म्हणजे आनंदराव म्हणजे शिवाजी महाराजांचे बंधू. ओ. सभासद बखरीमध्ये आनंदरावचं वर्णन आहे की शहाजी राजांचा पाळलेला फर्जंद म्हणजे मुलगा. हम्म. एक असतात जे नाटक शाळेचे असतात हो. त्यांनाही फर्जंद म्हणतात. हा पाळलेला फर्जंद असं लिहिलेलं आहे. ओके. एक्झॅक्टली कसा मुलगा ते माहित नाही, पण हम्म. शिवाजी राजांचे बंधूच शहाजी राजांचे पाळलेले फर्जंद. सावत्र बंधू काइंड ऑफ. हा, म्हणजे सांगता येत नाही. एक्झॅक्टली. त्यांनी पाळलेले फर्जंद लिहिल्यामुळे आपल्याला सांगता येत नाही कसं ते. सो हे प्रतापराव आणि आनंदराव यांना बोलावलं. हम्म. आणि मग शिवाजी महाराजांनी सांगितलं की असा असा बेहलोल खान येतोय, काय करायचं. तर प्रतापराव आणि आनंदराव म्हणाले तुम्ही सांगाल तसं करूया. महाराज म्हणाले की आत्ता ह्याच्याकडे कमी फौज आहे, त्याच वेळेला ह्याला पकडावं, इकडची गवताची काडी तिकडेही होऊ शकणार नाही असं करावं हम्म. असं सांगितलं. प्रतापराव आणि आनंदराव लगेच त्याच संध्याकाळी रात्रीच निघाले आणि 2 दिवसात गुपचूप उमराणीला पोहोचले. तिथे उमराणीला पोहोचल्यानंतर त्यांनी मूळ सैन्याला काय लागतं तर त्यांचं बाकी अन्नधान्य, हम्म. शस्त्र हम्म. आणि पाणी. तर तिथला जो महत्वाचा तलाव जलाशय होता त्याला लगेचच प्रतापरावांनी आपली माणसं लावली. हम्म. त्याच्यानंतर कृष्णाजी भास्कर हम्म. आणि विठ्ठल पिलदेव हम्म. या दोघांना 2 बाजूंवर ठेवलं. म्हणजे 2 बाजूंकडनं त्यांना बेहलोल खानाच्या सैन्यावरती हल्ला करता येईल. ओके. बेहलोल खानाला काही खबर नाहीये इथे. कृष्णाजी भास्कर म्हणजे हा अफजल खानाचा वकील नाही, महाराजांचे वकील. महाराजांचा वकीलही नाही, महाराजांचा सरदार सरदार. कृष्णाजी भास्कर. नाव ओके. फक्त सारखं आहे. ओके, ओके. सो हे आणि विसो बल्लाळ नावाचा अजून एक जो सरदार होता त्याला घिरट्या घालत ठेवलं. अच्छा. असं सगळं चाललंय आणि बेहलोलला काहीही खबर नाही. त्यांचं आपलं सगळं मजेत आरामात चाललंय. हत्तीला पाणी पाजण्यासाठी ज्या वेळेला ते निघाले त्यावेळेला त्यांना कळलं की अरे मराठे आले आणि कळलंच नाही आपल्याला. आणि मग ह्या लढाईचं त्यांनी पुन्हा एकदा जयराम पिंडेंनीही ना शिवभारतासारखं खूप सुंदर वर्णन केलंय हम्म. की म्हणजे आता त्यांना कळल्यानंतर, आणि कळलं ते कसं कळलं हम्म. तर सैतान प्रतापरावच अंगावर धावून आला 1000 घोडे घेऊन असं दिसलं. सो डायरेक्ट प्रतापरावांची एंट्रीच दिसली त्यांना आणि मग एकदम युद्धाला तोंड लागलं. आता ते पठाण काही साधे नव्हते. म्हणजे त्यांनी पिंडेंनी त्यांच्या काव्यामध्ये लिहिलंय की ते असे काही म्हणजे शेळपटांची फौज नव्हती ती. ते लगेच सरसावले. थोडं त्यांचा गोंधळ झाला की ते म्हणाले की अरे जीन कुठे आहे, म्हणजे घोड्यावरचं जीन कुठे आहे, अरे तलवार कुठे आहे, अरे ढाल कुठे आहे, असं जरा तटपप झाली पहिल्यांदा. पण मग नंतर ते सरसावले सगळेजण. सो त्यांनी एक छान गंमत सांगितली की हत्ती जो होता त्याने त्याच्या पायातला साखळदंड तोडला आणि तो साखळदंड घेऊन तो आपल्याच फौजेवर पळत सुटला. बापरे. आणि त्याच्यामध्ये त्याने बऱ्याच पठाणांना मारलं, शिरडून काढलं. कारण तो बेहलोल खानाचा असल्यामुळे हे केलं. पण आता इथे खरी गंमत कुठे येते तर हा जो हत्ती होता हा आता म्हणजे कंट्रोलच्या बाहेर गेलाय. पण निंबाळकर म्हणून शिवाजी महाराजांचा सरदार होता, त्याने ह्याला कंट्रोल केलं आणि शिवाजी महाराजांकडे घेऊन आला. बर. म्हणजे ते जे हे असतं ना की मी कुठल्या चित्रपटात ऐकलंय मला माहित नाही. सो आय थिंक फास्ट अँड फ्युरियस मध्येच मी ऐकलंय की तो म्हणतो की कार मॅटर नाही करत, तो ड्रायव्हर कोण आहे तो मॅटर करतो. सो इथे बघ की हत्ती मदोन्मत्त झालाय आणि तो लोकांना चिरडतोय आणि इथे पठाणांना काही झेपत नाही ते मॅटर नाही करत. इथे महाराजांचा सरदार त्या हत्तीला कंट्रोल करून घेऊन आला, जिंकून घेऊन आला.
सो ह्याचं त्यांनी मुद्दाम त्याच्यामध्ये वर्णन केले. असे काही हत्ती घोडे सुद्धा त्यांनी अजून म्हणजे बेहलोल खानाचे घेतले. ह्याच्यानंतर दीपाजी राऊत हा. नावाचा एक महाराजांचा सरदार, तो मोहम्मद बर्की, सिद्दी मोहम्मद बर्की म्हणून बेहलोल खानाचा एक सरदार होता. त्याने ह्याच्यावरती हल्ला करायला सुरुवात केली. तर दीपाजी राऊतने काय करावं, तर त्याने आपल्या तलवारीने त्याचं कवच फोडून टाकलं. खांद्याच्या इकडनं बांधलेलं असतं ना, तिथे तलवारीचा हल्ला केला आणि ते कवच मोडलं. तो मोहम्मद बर्की ऐके ना, त्याने आपल्या धनुष्यबाणाने दीपाजी राऊतचा घोडा मारला. त्याचा घोडा मारल्यानंतर हा दुसरा घोडा घेऊन आला. त्या घोड्याला तलवारीने जखमा झाल्या, पण पिंडे म्हणतात की हा जातीवंत घोडा असल्यामुळे तो मेला नाही. दीपाजी राऊत त्याच्या जवळ पोहोचले, त्यांच्यात द्वंद्व झालं आणि मग ह्या वेळेला त्याच्या मानेवरती तलवारीचा हल्ला करून दीपाजी राऊतने नुसतंच त्याला मारलं नाही, तर त्याचा जातीवंत घोडा घेऊन हा परत आला. की माझा घोडा मारलास तर मी तुझा घोडा घेऊन आलेलो आहे. एपिक चेस आहे. हो. आणि मग असं त्यांनी थोडंसं ते सगळं वर्णन केलेलं आहे. आणि एप्रिलचे दिवस रे हे, 1673 एप्रिल, त्यात पाणी नाही. म्हणजे प्रतापरावांचा प्लॅन होता की ह्यांना तलावाचं पाणी न पाजून मराठ्यांच्या तलवारीचं पाणी पाजू. वा वा वा. सो असं केल्यामुळे ते बरोबर पाणी पाजलं ह्याला बेहलोलला. बेहलोलचा भाऊ वगैरे सुद्धा कोणीतरी मारला गेला. मग तो अखेर त्याला कळलं की बाबा रे, पाणी नाही, कसं लढणार. मग तो हातापाया पडला प्रतापरावांच्या, त्यांना म्हणाला धर्मवाद द्या. आणि रावांचं मन मोठं. रावांनी विचार केला की आता हा आलाय, त्याने त्यात सभासद बखरीमध्ये वाक्य आहे की बादशाने पाठवलं म्हणून आलो, मी काही पुन्हा तुम्हावर येत नाही, शिवाजी राजांवर येत नाही, असं करून तो गोगलगाय बनून निघायला बघत होता. पण गोगलगाय आणि पोटात पाय हे प्रतापराव विसरले त्यावेळेला. आणि मग रावांनी त्याला जाऊ दिलं. रावांनी जाऊ दिल्यानंतर हा सगळा पराक्रम त्यांनी महाराजांना कळवून पाठवला. बरोबर. त्यांना वाटलं महाराज खुश होतील की बेहलोलला काय किती चांगली शिक्षा अद्दल घडवलीत, असं एकदम काहीतरी मोठं स्तुती सुमन उधळणारं पत्र येईल. महाराजांची जी माणसांची पारख होती ती अतिशय भारी होती. ते लगेचच म्हणाले की सला काय निमित्त केला, तुम्हाला काय सांगितलं होतं, त्याच्याकडे फौज कमी आहे तोपर्यंत बेहलोलला पकडावा, तुम्हाला पकडावा सांगितलं ना, तुम्ही शिपाईगिरी कशाला केलीत. हा एक त्यांच्या मनात प्रश्न आला. आणि मग प्रतापरावांचे डोळे एकदम खाडकन उघडले की अरे चूक झाली यार आपल्याकडनं, हा विचारच नाही केला आपण. आता प्रतापराव ह्याच्यानंतर हे झाले एप्रिल 1673ला. अच्छा. आता प्रतापरावांना सतत येता जाता फक्त जळीस्थळी काष्ठी पाषाणी बेहलोल दिसत होता. त्यांना काही करून परत बेहलोल हवा होता. ते क्रिकेटचं उदाहरण द्यायचं तर तुझ्या हातातनं एकदा कॅच सुटला की तुला कसं वाटतं, यार परत येऊ दे यार, आता पकडेन मी कॅच. येस. सो ते प्रतापराव आपली ही शिकार शोधत जंगलामध्ये फिरायला लागले. जंगलामध्ये म्हणजे त्या आदिलशाही प्रदेशामध्ये फिरायला लागले. हुबळीला गेले. हुबळीला त्यांनी आदिलशाहीची पेठ होती ती लुटली. आणि ओल्याबरोबर सुकं जळतं, तिथे इंग्रजांची वखार होती, ती माणूसभर खणली, ती लुटली. आणि जवळजवळ 30,000 रुपये त्यातनं मिळाले. त्याच्यानंतर काडवाड होतं जवळपास, तेही तिथे रावांनी तिथलाही प्रदेश लुटला. त्याच्यानंतर मग राव भागानगरच्या प्रदेशात घुसले, मुघलांच्या प्रदेशात घुसले. रावांना होतं बेहलोल बेहलोल बेहलोल, मला फक्त बेहलोल हवाय. त्यांना एवढे पैसे आणि एवढं सगळं मिळून आनंद मिळत नव्हता, समाधान मिळत नव्हतं. कारण शिवाजी महाराजांचे शब्द होते ते शिशाच्या रसासारखे कानात गेले होते आणि ते त्यांच्या काळजाला आग लावून गेले. आणि ती काळजाची आग फक्त बेहलोलच्या रक्ताने शांत होणार होती. जसं शिवाजी महाराजांनी प्रेडिक्ट केलं होतं तसंच झालं. बेहलोल 8 महिने शांत गोगलगाईसारखा राहिला, जाताना मान खाली घालून गेला, पण मनामध्ये त्याच्या आग धुमसत होती. तिथे जाऊन तो सैन्य गोळा करत होता की नव्या दमाने स्वराज्यावरती हल्ला करू. तो तिकोट्याला होता आणि तिकोट्याला त्याने अजून थोडं सैन्य मिळवलं आणि मग सैन्य मिळवून तो नंतर नेसरी आणि कोल्हापूरच्या मार्गाने मग स्वराज्यावरती हल्ला करायला येत होता. यावेळेला प्रतापरावांची जी छावणी होती ती गड हिंगलजला होती. ते पुन्हा एकदा आपल्याला मॅप वरती दिसेल की ते साधारण कोल्हापूरच्या जवळपासचा भाग आहे तो. आणि हे ज्यावेळेला शिवाजी महाराजांना कळलं त्यावेळेला शिवाजी महाराजांचं पत्र आलं की हा बेहलोल घडोघडी येतो, ह्याला मारून गर्दीच मिळवणे, अन्यथा मला तोंड न दाखवणे. किती कडक शब्द आहेत. म्हणजे तू विचार कर की मला तोंड न दाखवणं, ही गोष्ट आहे फेब्रुवारी 1674. पुढे 3 महिन्यांमध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे जूनला. गडावरती सगळी पंत मंडळी आहेत, गडावरती बाकी सगळी सरदार मंडळी आहेत.
गडावरती सरनोबत नाही आहेत. सरनोबत काय करतायत, बेहलोल शोधतायत आणि बेहलोलला त्याचा फडशा पाडल्याशिवाय मला तोंड न दाखवणे, हे सभासद बखरी मधलं वाक्य आहे. आणि हे रावांच्या खूप जिव्हारी लागलं. म्हणजे ते म्हणतात ना की अरे, अशी माणसं असतात जे तलवारीचे घाव सहन करतात पण शब्दाचा घाव सहन होत नाही. आणि तेच रावांचं झालं की त्यांना सहनच होईना. त्यात त्यांना कळलं की ते नेसरी जवळ असताना की बेहलोल खाना हा मोठी फौज घेऊन येतोय. ते सभासद बखरीमध्ये नेसरीचं जेसरी झालंय. आणि हे मी का सांगतोय, कारण आपली मोडी लिपी जी आहे त्याच्यामध्ये न आणि ज हे 4च्या आकड्यासारखं काढतात. आणि त्या 4च्या आकड्यामध्ये जर कोपऱ्यातला भाग हा मोकळा असेल तर ज, भरीव असेल तर न. अच्छा. तर ते कुठल्या तरी अशा माणसाने, माझ्याकडे 2 सभासद बखरीच्या प्रती, त्या दोन्हीमध्ये जेसरी केलेलं आहे. तर ते अशा कोणत्या तरी माणसाने त्याचं ट्रान्सलेशन केलं ज्याचा इतिहास आणि भूगोलाशी काही संबंध नाहीये. त्यामुळे त्याने एवढी प्रसिद्ध गोष्ट, नेसरीच्या खिंडीत झालेली ही गोष्ट, त्याने त्याचं जेसरी करून टाकलंय. सो तिथे आल्यानंतर रावांचा तोल सुटला. राव त्यावेळेला 6 त्यांच्या शिलेदारांबरोबर राऊंडला निघाले होते. आणि ह्या 6 शिलेदारांची नावं कुठेही नाही आता. अच्छा. आज तू आपण ना आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा गुगल करून दाखवूया की आज गुगल केलं की 6 नावं लिहून येतात. आणि त्या 6 नावांमध्ये मी काही नावं घेते ना की तुला ती लगेच आठवतील. विठ्ठल पिलदेव, दीपाजी राऊत, सिद्धी हिलाल, त्याच्यानंतर विसाजी बल्लाळ. आता ही जी नावं आहेत, ही नावं मी आत्ताच तुला थोड्या वेळापूर्वी युद्धात सांगितली. हे युद्ध झालं एप्रिल 1673ला. त्याच्यानंतर 8 महिने ही माणसं सतत प्रतापरावांबरोबर फिरत नव्हती. आणि मुळातच प्रतापरावांबरोबर अजून 6 सरदार होते, हे एका इंग्लिश पत्रामध्ये येतं आणि त्याच्यात त्यांनी नावच दिलेली नाहीत. त्याच्यामुळे गुगलवरती येणारं जे 7 नावं आहेत त्या थापा आहेत. इनफॅक्ट अरे, विठ्ठल पिलदेव हे तर पुढच्या युद्धामध्ये सुद्धा होते. सो त्या थापांवरती मी तर व्ह्युअर्स नाही सांगेन की जाऊ नका. कुठल्याही संदर्भांमध्ये त्या 6 लोकांची नावं नाहीत, फक्त प्रतापराव गुजरांचं नाव आहे. सो हे झाल्यानंतर रावांना कळलं की बेहलोल फौज घेऊन आलेला आहे. त्यांना कळलं की हाच तो बेहलोल ज्याला मी 8 महिन्यांपूर्वी धर्मवाट दिली. महाराजांनी त्याला पक्क ओळखलं होतं आणि ह्यालाच शोधत मी गेले 8 महिने फिरतोय. प्रतापरावांचे डोळे लाल झाले. त्या दिवशी शिवरात्र होती. सो रावांच्या अंगात रुद्र संचारला. राव तलवार धरून तसेच निघाले आणि आपल्या बरोबर जे 6.5 शिलेदार होते त्यांनाही म्हणाले, आपण चाललोय कुठे? बेहलोलची गर्दन मारायला. रागाने बुद्धीवरती कंट्रोल घेतला. सूड घ्यायच्या विचारांनी गनिमी काव्याला बासनात बांधून ठेवलं आणि राव निघाले फक्त आणि फक्त बेहलोल मारायला. ह्या 7ही लोकांचं ध्येय एकच की बेहलोलची गर्दन. त्यांनी हा विचार नाही केला की समोर 10, 12 हजार, 15 हजारांची फौज आहे. ज्या वेळेला प्रतापरावाला तो धुळीचा लोट उठलेला दिसला असेल आणि त्याने विचार केला असेल की अरे, प्रतापराव येत आहेत, आणि त्याच्या पुढे त्याला अक्षरशः की ज्या प्रतापरावांना बघून दिलेर खानाचं जसं मुरारबाजींना बघून अंगुली तोंडात गेली होती, तसंच अंगुली तोंडात गेली असेल यावेळेला 2 गोष्टींनी. एक म्हणजे राव आले, आता काय करायचं एवढा पराक्रमी माणूस, आणि नंतर तो स्वतःच्याच नशिबावरती खुश झाला असेल की राव आले फक्त 6 माणसं घेऊन. एवढा मोठा प्रतापराव, पण तो फक्त 6 माणसं घेऊन केवळ त्याच्या रागामुळे आपल्या विवेकावरचं नियंत्रण सुटून तलवार घेऊन फक्त 6 लोकांना घेऊन निघाला. अर्थात त्याचा परिणाम जो होणार होता तोच झाला. त्या तलवारीच्या तडाख्यात जेवढे सापडले असतील ते मेले, पण होते 7च ना शेवटी. किती लढून लढणार हजारांच्या फौजेवरती. बरोबर. बातमी गडावरती पोहोचली. महाराजांना कळलं की प्रतापराव पडले. सगळा प्रसंग कळला आणि महाराजांना असं झालं की अरे, आज एक बाजू पडली, आज अजून एक बाजी पडला. महाराज अक्षरशः दुःखी झाले आणि म्हणाले, आता सैन्याचं जबाबदारी कोण घेणार? भले त्यांना पुढे हंसाजी मोहिते म्हणजेच हंबीरराव मोहिते मिळाले, पण त्या क्षणी त्यांना वाटलं असेल की अहो राव, तुम्ही शिपाईगिरीमध्ये अतुल्य पराक्रम दाखवलात, पण माझं सरनोबत गमावलात ना. तुम्ही सरनोबत आहात, तुम्ही शिपाई नाही आहात, प्यादं नाही आहात. त्या घटनेचा महाराजांवर कसा झाला असेल इम्पॅक्ट? त्या घटनेचा अर्थातच महाराजांवरती हा परिणाम झाला असेल की त्यांना सगळ्यात जास्तच काही वाटलं असेल. अर्थात हे आपण जर तर म्हणतोय, ह्याचा काही ऐतिहासिक संदर्भ नाही. आपण जेवढं शिवाजी महाराजांना ओळखतो त्यावरनं मी नक्की म्हणू शकतो की त्यांना अतीव दुःख झालं असेल. कारण
त्यांना असं वाटलं असेल की अरे माझा जन्म गेला तुम्हाला गनिमी कावा शिकवण्यामध्ये, तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. आपण आत्ताच 60 लोकांनी पन्हाळगड घेतलाय, पण 7 माणसं उघड्या मैदानामध्ये नेसरीच्या खिंडी, म्हणजे खिंड असली तरी 7 माणसं मिळून 12,000ची फौज नाही ना तुम्ही मारू शकत. गनिमी काव्याचा विचार पण करा. हा महाराजांच्या मनात प्रश्न आला असावा असं मला वाटतं. आणि अपार दुःख तर झालंच असेल, कारण कुर्तोजी गुजरांचा पराक्रम पाहूनच त्यांना प्रतापराव गुजर हे नाव महाराजांनी दिलं. आणि बरोबर. मावळा प्यादा नव्हता रे, सरनोबत होता. आणि सरनोबत पडला तेही राजाभिषेकाच्या अक्षरशः 3-4 महिने अगोदर. सो ही अशी सगळी प्रतापरावांची गोष्ट की अतुल्य पराक्रम. एका वेळेला विचार केल्यानंतर हे सुद्धा वाटतं की पराक्रम करायच्या आधी माणसं नेहमीच विचार करतात असं नाही, कारण असा विचार बाजीप्रभूंनी केला असता तर ते खिंडीत उभे राहू शकले असते का? असा विचार तान्हाजी मालुसरेंनी केला असता तर ते सिंहगड घेऊ शकले असते का? सो झाला तर पराक्रम, नाही तर वेडसाहस. खरंच आहे. सो हे न साधल्यामुळे आपण प्रतापराव गुजरांच्या या गोष्टीला वेडसाहस म्हणू शकतो. अगदी वासयो, खरंच अगदी सार्थ गाणं आहे हे, वेडात मराठे वीर दौडले सात. आता थोड्या वेळापूर्वीच तू तानाजी मालुसरेंबद्दल बोललास आणि हा शब्द ऐकल्यानंतर मला तर हवत नाही. आपण आता पुढच्या सरदारांवर जाऊया, म्हणजे तानाजी मालुसरे. लहानपणापासून आपण जेव्हा आपण असं प्रसिद्ध सरदार किंवा महाराजांचे सर्वात शूर सरदार म्हटलं की मी तर किल्ला जेव्हा बांधायचो दिवाळीचा, तेव्हा किल्ल्याच्या शेजारी बुर्जावर माझे असायचे तानाजी मालुसरे, तानाजी आणि सूर्याजी. तर आपण आता तानाजींबद्दल बोलूया. आणि मला तानाजी मालुसरे म्हणलं की आता प्रसिद्ध चित्रपट किंवा आपले हे जे 2 फेमस डायलॉग्स आहेत की आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं, किंवा महाराज नंतर म्हणाले की गड आला पण सिंह गेला, ह्या काही अशा वाक्यांमुळे तानाजी मालुसरेंचं नाव प्रसिद्ध आहे. त्यात आणि आता रिसेंट काही चित्रपट सुद्धा चांगले येऊन गेले 2, ज्याच्यामुळे आपल्याला आता सर्वसामान्यांना त्यांच्याबद्दल माहिती आहे. तर आपले जे संदर्भ आहेत त्या संदर्भांमध्ये तानाजी मालुसरेंची काय आपल्याला माहिती समजते? तान्हाजी मालुसरे हे आधी म्हटलं ना की माझ्या डोळ्यासमोर ना राकट रांगडा मराठा, येस, अंगाने टोले जंग इमारत आहे ज्याची, चेहऱ्यावरती राकट आणि निर्भीड भाव आहेत, भीती सुद्धा ज्याच्या बाजूने घाबरून निघून जाते असे एक तानाजी मालुसरे डोळ्यासमोर उभा राहतात. कधी तानाजी मालुसरे म्हटलं की शामळट असा वाकलेला वगैरे कोणी नाही, असा मर्द मराठा रांगडा, येस, असाच डोळ्यासमोर येतो. आणि तो येण्यामागचं कारण जे आहे ते त्यांनी केलेले पराक्रम जे आहेत ते आहेत. संदर्भ वाचल्यानंतर माझी ही भावना अजूनच दृढ झाली. हो का? सो आपण तान्हाजी मालुसरेंबद्दल संदर्भ काय म्हणतात तेही बघूया. तू आता ज्या गोष्टी सांगितल्यास की गड आला पण सिंह गेला, ही एक म्हण आहे, किंवा आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं, तर त्यातही किती तथ्य आहेत या सगळ्या गोष्टी आपण क्रमाक्रमाने बघूया. सगळ्यात पहिले पुन्हा एकदा तान्हाजींची काय बॅकग्राऊंड आपल्याकडे उपलब्ध आहे? काहीही नाही. उमरठ्याला राहत असत एवढीच माहिती आपल्याकडे आहे. सो आपण एक सर्वसामान्य एक इमेज आहे की महाराजांचा लहानपणीचा मित्र, महाराजांबरोबर मोठे झालेले, मग हे हिअरसे आहे का असं कागदपत्र? ह्यामध्ये नक्की तथ्य आहे, कारण त्यांचा शिवभारतात सुद्धा उल्लेख खूप आधीपासून येतो. त्यांचा एक सुंदर प्रसंग आहे जो शिवभारतामध्ये वर्णन केलेला आहे की सूर्यराव सुर्वे यांनी विशाळगडाला, ज्यावेळेला शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकलेले होते सिद्धी जोहरच्या वेढ्यामध्ये, त्यावेळेला तिथून जवळचा गड म्हणजे विशाळगड. सिद्धी जोहर मूर्ख नव्हता, त्याने पूर्ण विचार केलेला होता की जर चुकून माकून प्लॅनिंग बॅकअप प्लॅन, चुकून माकून जर पन्हाळगडावर महाराज निसटले तर ते विशाळगडालाच जाणार. त्यामुळे त्याने विशाळगडाला सुद्धा आदिलशाही सरदार जे उभे केले होते त्यांच्यामधले एक होते सूर्यराव सुर्वे. आणि मग शिवाजी महाराज तो वेढा फोडून विशाळगडावरती शिरले होते, असं सगळं आपल्याला साधारण त्या पूर्ण संदर्भांवरनं वगैरे कळून येतं. बरोबर. तर हे सूर्यराव सुर्वे हे इमाने इदबारे आदिलशाहीची सेवा करत असत. ज्या वेळेला महाराज हे सगळं झाल्यानंतर कोकणचा प्रदेश घ्यायला निघाले, तळ कोकणामध्ये शिरले की आता हाही प्रदेश स्वराज्यामध्ये घ्यायला हवा, त्यावेळेला महाराज संगमेश्वरला पोहोचले. संगमेश्वर पासून सूर्यराव सुर्वे जवळ. सो महाराजांनी त्यांना पत्र पाठवलं आणि त्यांना सांगितलं, महाराजांचं असं होतं रे, महाराजांना ना सगळ्यांनाच अफजल खान म्हणून महाराज मारायचं नाहीत, त्यांना माणसं मिळाली तर हवी होती. आपल्याला माहितीये की जावळीच्या मोऱ्यांकडनंच महाराजांना मुरारबाजी मिळाली.
सो महाराजांचं असं नव्हतं की दिसला माणूस की मार. त्यांना असं होतं की आपल्याला माणसं जोडायची आहेत. प्लस सूर्यराव सुर्वे हे शूर होते हे महाराजांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी सूर्यराव सुर्वेंना पत्र पाठवलं की मी माझी फौज इकडे संगमेश्वरला सोडून चाललोय. त्याला पिलाजी सरनाईक आणि तान्हाजी मालुसरे या दोघांवरती महाराजांनी ती फौज संगमेश्वरला सोडली होती. तर माझ्या फौजेचं माझ्या सैन्याची तू काळजी घे. ह्याच्यावर सूर्यराव सुर्वेंनी एकदम आदबीने पत्र पाठवलं की मी तर तुमचा क्रीतपुत्र म्हणजे विकत घेतलेला गुलाम. त्याचा अर्थ होतो क्रीतपुत्र की म्हणजे गुलामच आहे मी तुमचा, मी सगळं करेन, जा तुम्ही, काही हरकत नाही. आणि इकडे आदिलशहाचं पत्र आलं की त्याने लगेच डोळे मोठे केले आदिलशहाने, काय सूर्यराव कुठे, निष्ठा कुठे तुमची. म्हटल्यानंतर सूर्यराव लगेच एका रात्री तलवार काढून संगमेश्वरला तानाजींवरती आणि पिलाजींवरती हल्ला करायला आला. काय बोलतो. आता अशा वेळेला झाली गंमत की त्यांचा आवेश जो बघितला, सूर्यराव सुर्वे मी म्हटलं तसं शूर होते. सो त्यांची फौज जी होती, सैन्य जे घेऊन आले, त्यांचा आवेश बघून सरनाईकांचा धीर सुटला ना आणि ते पळायला लागले. हे सगळं शिवभारतात वर्णन केलेलं आहे. तर 2 ढांगांमध्ये त्या पळणाऱ्या सरनाईकांना पकडलं तानाजींनी, जवळ पडलेल्या एका दोरखंडाने एका दगडाला बांधलं आणि सांगितलं बघ युद्ध कसं करतात. कुणीही कितीही बिथरला तरी सुद्धा भीती ही गोष्ट कधीही तानाजी मालुसरेंना शिवली सुद्धा नाही. तान्हाजी मालुसरेंनी त्या कठीण प्रसंगामध्ये सांगून की बघ मी युद्ध कसं करतो हे सांगून सरनाईकांना दाखवून दिलं की कसं हरवतात शत्रूला. टर्न द टेबल्स म्हणतात ना ते त्या तान्हाजी मालुसरेंनी तिथे करून दाखवलं. बघ ना, सांगून करून दाखव. सांगून. आणि सूर्यरावांनी तिकडनं पळ काढला की सूर्यरावांना पळ काढायला लावणारा तो तान्हाजी मालुसरे. ही तान्हाजी मालुसरेंची खरी ओळख आहे. आता कमिंग बॅक टू कोंढाणा किंवा सिंहगड, तर त्याचं नाव हे सिंहगडच होतं. म्हणजे गड आला पण सिंह गेला असं महाराजांनी म्हटल्यामुळे कोंढाण्याचं नाव सिंहगड झालं असं नाही. असं नाही. आपण एक पत्र देऊ, त्या पत्रामध्ये आपल्याला दिसेल की 1663 कोंढाणा किंवा सिंहगड हा पुरंदरच्या तहानंतर पुन्हा स्वराज्यात 1670 आला. तानाजी मालुसरेंचं बलिदान हे 1670 फेब्रुवारीतलं, 4-5 फेब्रुवारी ती रात्र. त्याच्या 7 वर्ष आधी खुद्द शिवाजी महाराजांनी पत्रामध्ये सिंहगड असं नाव लिहिलेलं आहे. अच्छा. म्हणजे त्याचं नाव सिंहगडच होतं. ते तान्हाजींमुळे बदललेलं नाहीये, पण यामुळे तान्हाजींचा पराक्रम कमी नाही होत. बरोबर. कसा ते आपण बघूया हळूहळू, पण तो संदर्भांसहित बघूया. कुठल्या तरी नाटककाराने असं म्हटलं कारण गड आला पण सिंह गेला असंही महाराज म्हणाले नाही. महाराज म्हणाले एक गड आला पण एक गड पडला. अच्छा, गड पडला. हो, म्हणजे गडाची उपमा दिली. शिवाजी महाराजांसाठी त्यांचे किल्ले खूप महत्वाचे. जशी माणसं महत्वाची तसेच किल्ले महत्वाचे होते. म्हणजे शिवभारतामध्ये एक अख्खा अध्याय ज्यावेळेला शहाजीराजे पकडले गेले त्याच्यानंतर शिवाजी महाराज हे थोडेसे चिडले शहाजीराजांवर आणि सोनोपंत त्यांच्या बरोबर होते पाठवलेले शहाजीराजांनी. त्यांच्याशी बोलताना शिवाजी महाराज चिडून म्हणाले, आता वडिलांवरती चिडूच शकतो ना, ते म्हणाले की असे कसे बाबा, असे बेसावत कसे राहिले. मुस्तफा खानासारख्या अशा माणसाच्या छावणीमध्ये राहताना ते बेसावतच कसे राहू शकतात. कारण त्यांना तो राग आला ना. आपल्याला उद्या कसं आहे की आपले बाबा हरले तर आपल्याला वाईट वाटतं, पण हे पण वाटतं की यार बाबांना असं कसं नाही कळलं यार, हे एवढं तर कळायला पाहिजे ना. सो ते अख्खा अध्याय आहे शिवभारतामध्ये. आणि मग सोनोपंत त्यांना सांगतात, त्यावेळेला महाराज बोलता बोलता म्हणतात की आज मला सिंहगड द्यावा, त्यावेळेलाही सिंहगडच द्यायला लागला आदिलशहाला. तर मला आज सिंहगड द्यायला लागतोय, हे महाराजांना झालेलं दुःख होतं. आता इथे असा गैरसमज करून घेण्यात काही अर्थ नाही की महाराजांना सिंहगड शहाजीराजांहून सुद्धा प्रिय होता असं नाही, पण महाराजांना गडांची किती किंमत होती हे त्याच्यातनं कळून येतं. सो इथे तान्हाजी मालुसरेंना एक गड आला पण एक गड पडला असं म्हणताना महाराजांना म्हणायचंय की इतका महत्वाचा माणूस आहे तो माझ्यासाठी, एक माणूस गडा एवढा आहे, एवढा महत्वाचा आहे. सो आता तान्हाजी मालुसरेंची सगळी बाकीची गोष्ट जी आपण बघतो आणि आपल्याला प्रसिद्ध गोष्टीमध्ये दिसतं की त्यांच्या मुलाचं रायबाचं लग्न होतं आणि मग त्यांच्याबरोबर शेलार मामा म्हणून त्यांचे एक जवळचे नातेवाईक मामा आले होते आणि मग उदयभानाने तान्हाजी मालुसरेंना मारलं. ते बघून चिडून 80 वर्षाच्या शेलार मामांनी उदयभानाला मारलं. ही अशी साधारण गोष्ट आपल्याला दिसते. आता ही सगळी प्रसिद्ध गोष्ट जी आहे ही गोष्ट आहे तुळशीदास नावाच्या एका माणसाने रचलेला पोवाडा. अच्छा. त्यातनंही उचललेले. आता पोवाडा हे माणसाच्या मनोरंजनासाठी केलेली गोष्ट आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्याच दंतकथा असतात. त्यात तुळशीदास हा आधुनिक पेशवाईच्या काळातला शाहीर होता. कारण त्याच्या पोवाड्यामध्ये आपल्याला दिसतं की तो एके ठिकाणी गॅटकरी
गेटकरी असा इंग्रजी कारण हळूहळू जसे जसे लोक येत जातात, इंग्रज जसे जसे यायला लागले, तशी त्यांची भाषाही आपल्यामध्ये मुरते ना. बरोबर. सो तो गेटकरी हा जो शब्द आहे तो तिथून आलेला आहे. हम्म. म्हणजे आपल्याला उत्तरकालीन पोवाडा हे कळतं. समजलं. त्यात तुळशीदास असं म्हणतो की आता हा मुघलांकडे होता किल्ला, आता पुरंदरच्या तहामध्ये महाराजांना हा किल्ला द्यायला लागला ना. सो हा जो किल्ला मुघलांकडनं घेतला, त्याच्याऐवजी तो लिहितो की विजापूरकरांकडनं घेतला. हम्म. सो आता हे तपशील जर शाहिराला माहिती नसतील काही, तर त्यात दोष नाहीये. त्याने तो पोवाडा खूप इंटरेस्टिंग लिहिलाय, खूप मोठा पोवाडा लिहिलेला आहे, पण तो संदर्भ नाही. हम्म. सो रायबाचंही उदाहरण त्याच्यातच आलेलं आहे की रायबाचं लग्न होतं आणि त्याच्यासाठी तानाजी मालुसरेंना परत यायचं होतं, आणि मग तानाजी मालुसरे म्हणाले की आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं. याला काहीही ऐतिहासिक संदर्भ नाही. पोवाडा हाच एक संदर्भ आहे. येस. सो त्याच्यामुळे सभासद बखरीमध्ये रायबा किंवा अजून कोणाचं काहीही उल्लेख नाही. शेलार मामा हे शुद्ध काल्पनिक पात्र आहे. हो का? हो, शेलार मामा असा कोणीही गृहस्थ नाही. सूर्याजी मालुसरे, तानाजी मालुसरेंचा भाऊ, हाच त्यांच्यासोबत होता. सो आता ही गोष्ट पुन्हा एकदा आपण बघूया क्रमाक्रमाने कशी झाली. आता शिवाजी महाराजांनी 1666ला पुरंदरचा तह केला. त्याच्यानंतर मग शिवाजी महाराज हे थोडे दिवस शांत होते. आपण बघितलं सभासद बखरीमध्ये महाराजांनी म्हटलेलं वाक्य आहे की एकदम 2-3 शत्रूंवर आत्ता आपल्याला हल्ला करायचा नाही, थोडे दिवस आपण शांत राहू. ज्यावेळेला शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह केला, त्यावेळेला संभाजी राजे जे होते ते पंचहजारी मनसबदार पण झाले औरंगजेबाचे. सो त्यामुळे त्यांना जो प्रदेश दिला होता औरंगजेबाने, त्याच्यातनं महाराज ते उत्पन्नही घेत होते, कारण त्याचा पुढे आपल्याला स्वराज्याला उपयोग करायचा. आता इथे काही गोष्टी प्रामुख्याने बदलल्या त्या 1670 किंवा त्याच्या आजूबाजूला. काय बदलल्या? तर 2 गोष्टी. एक म्हणजे अचानक औरंगजेब आहे ना, त्याच्या डोक्यात कधी काही येऊ शकतं. सो त्याने काय केलं की त्याने सांगितलं की संभाजी महाराज यांना जो आपण काही तो प्रदेश दिलेला आहे, त्या प्रदेशातनं शिवाजी महाराज मला आग्र्याला भेटायला आले होते, त्याला त्यांचा 1 लाख रुपये खर्च केला होता. ही कधीची गोष्ट? 4 वर्षांपूर्वीची. तो खर्च वळता करा त्यांच्या जहागीरदारीतनं. तो 1 लाख रुपये काढून घेतले आणि त्याचं कारण हे दिलं. तो औरंगजेब आहे, तो काही करू शकतो. त्यात त्याने आपला मुलगा मोहज्जम ह्याला पत्र पाठवलं की संभाजी महाराजांची जहागीरदारी बघण्यासाठी तिथे प्रतापराव गुजर आणि निराजीरावजी हे 2 जण आहेत, त्या दोघांना कैद करा. बर. नुकतंच 4 वर्षांपूर्वी नेतोजी पालकरांना कैद करून त्यांचा मोहम्मद कुली खान केला होता. सो असंच काही करायची औरंगजेबाची इच्छा असणार हे स्पष्ट दिसून येत आहे. हे मुअज्जमने निराजीरावजींना बोलवून सांगितलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही इथून निघा, माझा वकील तिकडे दिल्लीत बसलेला आहे, त्याने मला आधीच कळवलं हे. कारण मुअज्जमला पण ही गोष्ट माहिती होती की दख्खन, उद्या मला जर बादशाह व्हायचंय तर दख्खनमध्ये शिवाजी महाराज माझ्या बाजूने असले पाहिजे. कारण त्याला कळलं होतं की आदिलशाह आणि कुतुबशाह ठीक आहेत, त्यांचं चाललेलं असतं, पण एक हा मनुष्य जो फार महत्वाचा आहे. सो त्याने हा एक फेवर केला की ज्याच्यामुळे पुढे जाऊन त्याला त्या फेवरचा फायदा घेता येईल. सो हे कळल्यानंतर प्रतापराव गुजर आणि निराजीरावजी लगेच तिथून निघाले. गंमत म्हणजे निराजीरावजी आणि प्रतापराव गुजरांनी वऱ्हाडामध्ये अजून संभाजी महाराजांची जहागीरदारी बघण्यासाठी रावजी सोमनाथ म्हणून महाराजांचे अजून एक सरदार होते, त्यांना पण कळवलं की बाबा तो तिकडे बोंबलतोय औरंगजेब, निघ आता इथून, आम्ही निघालोय, तू पण निघ, नाहीतर काही खैर नाही. रावजी सोमनाथांनी खूप छान विचार केला. त्यांनी विचार केला की हा आम्हाला कैद करायला सांगतोय, म्हणजे अनायसे ह्यानेच तह मोडलाय. त्यात ह्याने संभाजी महाराजांच्या जहागीरदारीत 1 लाख रुपये वळते पण करून घेतलेत. महाराजांकडे जायचंच आहे, रिकाम्या हाताने कशाला जा? ते वऱ्हाडाचा प्रदेश लुटून आले. तिथे औरंगजेब मोजत होता, हा लाख रुपये आले, इथे रावजी सोमनाथांनी लाखोंची लूट केली आणि महाराजांकडे गेले, हे बघा घेऊन आलो मी. तो 1 लाख रुपये घेऊन जाऊ दे, काय फरक नाही पडत आहे आपल्याला. सो हे केलं. ही एक गोष्ट झाली आणि ह्याच्यातनं महाराजांना कळलं की उघडपणे औरंगजेबाने तह मोडलाय आता. दुसरी गोष्ट ती म्हणजे ह्याच आजूबाजूच्या काळामध्ये अचानक औरंगजेबाचं पुन्हा एकदा बिंग औरंगजेब डोकं फिरलं. त्याने लोकांवरती इस्लाम लादायला सुरुवात केली. त्याने संगीत बंदी केली राज्यामध्ये. तो म्हणाला की इस्लाममध्ये संगीताला बंदी आहे, तर कोणीही दरबारात, कारण मुघलांच्या काळामध्ये दरबारी संगीतकार, गायक एवढे सगळे फेमस,
ते तिथे यायचे आणि आपली कला वगैरे प्रदर्शित करायचे. मनोरंजनासाठी अनेक गोष्टी व्हायच्या. बंद, हे नाही आता करायचं. ही सगळी काफिरी कला आहे, ही नाही करायची. इस्लाममध्ये बंदी आहे ह्याला. त्याने तर इनफॅक्ट सांगितलं, लोकांच्या घरी तुम्हाला जर दिसली काही वाद्य तर हमखास फोडा. तो लोकांच्या काय विचित्रच आहे सगळं. लोकांच्या घराघरात जाऊन वाद्य फोडल्याचे आपल्याकडे संदर्भ आहेत. याच्यानंतर दुसरी गोष्ट, हे झालं संगीतावरती. दुसरी गोष्ट म्हणजे अकबर किंवा बाकीच्यांच्या काळामध्ये त्यांच्या तुला केल्या जायच्या आणि सोनं दिलं जायचं की हो. माझं वजन असेल तितक्या वजनाचं सोनं. सोनं. काफिरी पद्धत बंद. तुळा बंद. तुळा बंद करायची. हे असले सगळे धंदे करायचे नाहीत. जिझिया कर लावला. त्याच्यानंतर मग काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडण्यासाठी आपली फौज पाठवली. हो. आता काशी विश्वेश्वर हे समस्त भारताचं इन्क्लुडिंग शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे. हो. आपण असं नाही म्हणू शकत की अरे उत्तर भारतात आहे ना काशी विश्वेश्वर, आपल्याला काय घेणं देणं आहे. आपल्या महाराष्ट्रात जी देवस्थानं असतील ते असं नव्हतं शिवाजी महाराजांचं. काशी विश्वेश्वर हा समस्त हिंदूंचं अभिमानाचं स्थान आहे अगदी. हो. आणि ते मंदिर त्याने जाऊन पाडलं. मथुरेचं मंदिर, तिथला तर केशवाची, कृष्णाची जी मूर्ती आहे ती उचलून आग्र्याच्या मशिदीच्या पायरीच्या खाली पुरली. बघ बरं किती निर्दयी. सो हे त्याचे जे ते सगळेच ओव्हरऑल पूर्वज होते, मग तो तैमूर लंग असेल, अल्लाउद्दीन खिलजी असेल, या सगळ्यांच्या ज्या अतृप्त इच्छा आहेत त्या त्याच्या मनात यायला लागल्या. हो. ती भूत त्याच्या अंगात शिरली की हे राहिलंय बाबा माझं काम, हे तू कर पूर्ण. सो हे त्याने करायला सुरुवात केली आणि हे बघितल्यानंतर मग शिवाजी महाराजांना जाणवलं की आपल्याला काहीतरी करायला हवं. आता 3-4 वर्ष सैन्याचं पोट व्यवस्थित भरलेलं आहे. आपल्याला जहागीरदारीतनं आपल्या सगळ्या जेवढं स्टेबल व्हायला आपल्याला वेळ हवा होता तेवढा मिळालेला आहे. प्लस औरंगजेबाने स्वतःच तह मोडलेला आहे. माझ्या सरनौबतांना, प्रतापराव गुजराताला सरनौबत होते, माझ्या सरनौबतांना आणि निराजीरावजींसारख्या महत्वाच्या माणसाला जर तो अटक करायला, कैद करायला सांगतोय, हा उघड उघड तह मोडलेला आहे, मग मी कशाला पाळू. आणि मग इथे वेळ येते ती म्हणजे उघडपणे हे गड घ्यायची. सो सगळ्यात पहिले त्यांनी गड घ्यायला सुरुवात केली ती म्हणजे कोंढाणा. कोंढाणा कारण राजगडापासून जवळच होता आणि तो सतत ते जे शल्य होतं की अरे सिंहगड एवढा महत्वाचा गड आणि तो आपल्या राज्यात हवा. महाराजांनी हे सगळं विचारलं उघड दरबारामध्ये की कोण उचलणार सिंहगडाचं पान, कोण उचलणार. तानाजी मालुसरे बिंग तानाजी मालुसरे ते म्हणाले मी घेणार, सिंहगड घेऊनच दाखवतो तुम्हाला, हा गड मी घेतो, असं सभासद बकरीतलं वाक्य आहे. त्याच्यानुसार तानाजी मालुसरे निघाले. आपल्याला मॅपवरती साधारण आता दिसेल की एक शेप सिंहगडाचा आपण पाहिला तर तो कुऱ्हाडी सारखा दिसतो. अच्छा. आणि मग तिथे कल्याण दरवाजा आणि पुणे दरवाजा आपल्याला दिसतो आणि एकी साईडला डोणागिरीचा डोंगर दिसतो आणि तिथून तानाजी मालुसरे होते, त्यांनी ते चढाई केली. आता जो डोणागिरीचा जो कडा आहे त्या बाजूला इतकं सरळ सोट कडा आहे की तिथून उदयभान हा खूप कडवा राजपूत होता. तो अतिशय, त्याने निष्ठा पूर्णपणे औरंगजेबाच्या पायी वाहिलेली होती. त्याने सुद्धा डोणागिरीच्या कड्याजवळ आपली शिबंदी फारशी ठेवली नव्हती, कारण तो एवढ्या कडव्या सरदाराला सुद्धा वाटलं नसेल की तिथून कोणी येऊ येईल. येस. हा आणि अर्थातच सिंहगड हा खूप वर्ष स्वराज्यामध्ये होता, त्यामुळे आणि तानाजी मालुसरेंना तो व्यवस्थित माहिती होता, त्यामुळे त्यांनी आधीच ठरवलं होतं आपण कुठून जायचंय. इथून खरी सुरुवात झाली की तानाजी मालुसरेंनी 500 फक्त मावळे बरोबर घेतले, की म्हणजे आपल्याला ती जी म्हणतात ना की इतिहासातली ही जादू आहे रे, की एक तानाजी मालुसरे येतात, 500 मावळे घेतात आणि सिंहगड घेतात. एक कोंढाजी फर्जंद येतात, ते म्हणतात 500 मी 60 घेतो आणि पन्हाळा घेऊन देतो. आणि ते हजारांना आदिलशहा आणि मुघलांच्या फौजांना गड मिळत नाही, तर महिनोन महिने बसावं लागतं. शाहिस्ते खानाला 2 महिन्यानंतर जवळजवळ 55 दिवसांनंतर अगदी जमिनीवरचा किल्ला चाकण सारखा मिळतो. तिथे तानाजी मालुसरे आणि कोंढाजी फर्जंद काय म्हणावं 500 लोकांमध्ये. ज्यांनी हा गड, हे 2 गड पाहिलेच नाहीयेत ना, त्यांना ते पुस्तकातनं किंवा पिक्चर मधनं नाही समजणार. तुम्ही ते गड पहा, ते चढा आणि मग तुम्हाला जाणवतं की ती काय चीज आहे. म्हणजे हे ना की तो गड फक्त चढायचा नाहीये, नंतर लढायचा पण आहे. आणि ते सुद्धा कोणीतरी लुटूपुटू नये. उदयभान सारखे लोक आहेत जे एवढे कडवे आहेत, ती सगळी फौज उदयभानाची त्याच्यासारखेच कडवे राजपूत होते तिथे. म्हणजे तुळशीदासाच्या पोवाड्यातनं आपल्याला अजून एक चूक कळून येते, तो म्हणतो की वरती मुघल पठाण होते,
पठाण नव्हते, त्याचे राजपूत सरदार होते तिथे वरती, ह्याच्या बरोबरचे, उदयभान बरोबरचे. सो उदयभान त्या 4-5 फेब्रुवारीची रात्र आपल्या भावाला सूर्याजी मालुसरेला बरोबर घेऊन तानाजी मालुसरे निघाले. दोनागिरीच्या कड्याच्या बाजूने ते चढले. 300 मावळे जेमतेम वर चढले असतील नसतील, तोपर्यंत गडावरती कुणकुण लागली की गनिम आला. तू आता आज पुढची गोष्ट सांगायच्या आधी मी हा. तुला विचारणार आहे, जो सर्वसामान्यांना प्रश्न असतो हो. की तानाजी मालुसरेंनी घोरपड वापरली होती का? खूप चांगला प्रश्न आहे, माझं सांगताना पण राहिलं. बरं झालं प्रश्न विचारलास. सो तान्हाजी मालुसरे हे ज्या वेळेला चढले त्याला त्यांनी कुठलीही घोरपड वापरली नाही. यशवंतीण ही घोरपड तुळशीदासाचा पोवाडा. सो अशी कुठली ते घोरपड. ऐकायला मनोरंजक वाटतं. हो. इव्हन मी आता रिसेंटली काही अॅनिमेशन्स पण पाहिले ज्याच्यामध्ये तानाजींनी अशी ती घोरपडीला तो असा दोर लावला आणि ती घोरपड अशी सरसर सरसर वर गेली. ते ऐकायला आणि बघायला असं वाटतं ना छान, की मग ती पाय रोवून बसली. आणि आजकाल इव्हन ती अशी मॉनिटर लिझार्ड दाखवतात हो. आणि हीच ती मॉनिटर लिझार्ड ह्याच जातीची ती लोक होती ज्यात त्यांनी असं ते पकडून ठेवलं वगैरे. आणि वी फील की अरे काय, म्हणजे तो कडा बघितल्यानंतर वाटतं की अरे दिस ह्युमन कांट डू दॅट असं. हो. पण त्या काळातली ती लोकच वेगळी होती. त्या काळात ते रोज करत असतील हे चढणं उतरणं, त्यांच्यासाठी ते सहज सोपं असेल. हो, तू म्हणतोयस ते बरोबर आहे. सभासद बखरीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, वानर जैसे चढून जातात तसे चढून गेले. म्हणजे येस, माणसंच होती, कुठलीही घोरपडीचा उल्लेख सभासद बखरीत नाही. मी घोरपड तज्ज्ञ नाही, त्यामुळे मी असं म्हणणार नाही की घोरपडीवरनं चढून जाऊ शकतच नाही. कारण बरेच लोक, तू म्हणालास तसं मीही काही व्हिडिओज पाहिले ज्याच्यामध्ये लोक सांगतात की ह्या घोरपडीच्या अंगामध्ये एवढी शक्ती असते की ती 2-3 माणसांना घेऊन जाऊ शकते वगैरे वगैरे. असेल, शक्य आहे. ऐतिहासिक संदर्भ सांगतात की वानर जैसे चढून जातात तैसे गेले. आणि मग त्यांच्या त्या पर्टिक्युलर ती जी 500 मावळे निवडले होते त्यात काही मावळे असतील जे रॉक क्लाइम्बिंग मध्ये एक्सपर्ट असतील. येस, डेफिनेटली. आणि रात्रीची वेळ होती. रात्रीची वेळ होती. आणि हेच सगळं आहे ना, की म्हणजे एकतर एवढं सगळं चढून जायचं अनोळखी ठिकाणाहून, आणि मग त्याच्यानंतर परत तलवार घेऊन जिंकायचं पण, आणि नुसतं लढायचं नाहीये, जिंकून पण परत यायचंय की अरे गेले होते. हळहळ नाही करायची ना, की अरे गेले होते तानाजी मालुसरे, एवढं चढून गेले, मारले गेले रे, पण गड नाही मिळाला. मग तो रस्ता बंद होईल ना पुढच्याला. उद्या भानला कळेल अरे इथून येतात माणसं. सो तुम्हाला पहिल्यांदाच जायचंय आणि पहिल्यांदाच जाऊन सक्सेसफुल पण व्हायचंय. सो हे 300 मावळे चढले असतील नसतील तोपर्यंत गडावरती कळलं की कोणी मराठी आलेले. तसं लगेच सगळ्या गडावरचे लोक तिकडे आले. लगेच हमरी तुमरीवरती आले लोक. तानाजींनी माणसं कापायला सुरुवात केली. खडाजंगी सुरू झाली. त्यात कल्याण दरवाजा उघडला आणि तिकडून सूर्याजी मालुसरे आपल्या उरलेल्या 200 मावळ्यांना घेऊन शिरले. सो आता 2 आघाड्यांवरती एकदम युद्धाची सुरुवात झाली. आता तू बघायला गेलास तर वरती 1500 राजपूत होते. सो तिप्पट माणसं आहेत. 1:3. सो हे बघितल्यानंतर आधी लोकांना वाटेल की अरे म्हणजे ततपच ना, की एकाने 3 माणसं मारायची. आणि गणितासारखं नसतं ना असं की मी एकाने 3 मारली तर मग तू 3 मार, मी बाकी बघत बसेल. असं नाही होत. सो हे सगळं कसं काय करायचं. तरी सभासद स्पष्ट सांगतात की 500 त्यावेळेला राजपूत मारले, त्यावेळेला 40-50 मराठे त्याच्यामध्ये शहीद झाले. म्हणजे 40-50 खूप आहेत, पण तू कंपॅरिझन केलीस तर त्याच्यातनं कळू देईल की 500 राजपूत मेले आणि त्यावेळेला 40-50 मराठी मावळेच शहीद झाले होते. खरंच मी सॉरी, मी 40-50 मावळेच म्हणतोय, पण मी ह्यासाठी म्हणतोय की याहूनही जास्त होऊ शकले असते. पण मावळ्यांचं काय वीरश्री होती की त्यांनी एवढ्या कमीच कॅज्युअल्टीज ठेवल्या, एवढे कमीच शहीद झाले. ह्या वेळेला सुभेदार तानाजी मालुसरे आणि उदयभान समोरासमोर आले. 2 वाहन. दोन्हीही एकमेकांचं ऐकेना, दोघेही रागाने एकमेकांशी लढाई करत होते. आणि त्यात उदयभानाचा एक वार झाला आणि तान्हाजींची ढाल तुटली. आणि सभासद बखरीमध्ये खूप सुंदर वाक्य लिहिलंय, आहे, दुसरी ढाल समयास आली नाही. आता नाही आली. आणि आपण किती सहज म्हणतो ना, म्हणजे त्यांनी सभासदांनी इतकं सहज लिहिलंय, माझ्याही डोक्यात ते वाचून आलं की अरे दैव फिरलं की असं व्हायचंच. पण तान्हाजी दैव बिव रडत बिडत बसणं हे तान्हाजींचं असे शब्दकोशातच नव्हते. मी मगाशी म्हटलं तसं भीती पण 4 पावलं दूरने निघून जायची त्यांच्या, की अरे ह्याला काय घाबरवणार. त्यांनी आपल्या डोक्याचं मुंडासं काढलं आणि त्याच्यावरती घाव घ्यायला सुरुवात केली. आणि ते करत असताना, एवढी आपली परिस्थिती खराब असताना त्यांनी उदयभानाला मारलं. आणि मग ते स्वतःही एवढ्या जखमा झाले होते म्हणून तेही शहीद झाले. सो दोघेही आपापल्या घावांच्या त्या याच्यामुळे रक्त जाऊन
ते दोघेही एकत्र पडले. हो, म्हणजे पुन्हा एकदा हे तुळशीदासाच्या पोवाड्यात लिहिलेलं आहे की शेलार मामा आले आणि त्यांनी मारलं. सभासद बखर स्पष्ट सांगते की दोघे एकाच्या वारी एक होऊन दोघेही पडले. सो खूप मोठं युद्ध झालं आणि ते पडले. आणि मग इथे काही मावळ्यांचा तोल सुटला की आपला म्होरक्या पडला, आता काय करायचं. आणि सूर्याजीला तर अरे असं झालं असेल ना की थोरला भाऊ रामच गेला माझा. पण ते दुःख पचवून, तान्हाजींचं दुःख, ते गेल्याचं दुःख पचवून सूर्याजी पुढे आले. त्यांनी लक्षात ठेवलं की अरे शिवाजी महाराजांनी काय शिकवलंय. तर म्होरक्या पडला म्हणून पळून जायचं का, त्याचं बलिदान व्यर्थ घालवायचं का, अरे आपल्याला गड घ्यायला पाठवलंय. आणि ते लक्षात ठेवून सूर्याजींनी त्यांना मोटिवेट केलं. आणि मग समस्त मावळ्यांनी पुन्हा एकदा हर हर महादेव करून महाराज पुन्हा एकदा सगळ्या मावळ्यांनी मिळून सिंहगड घेतला. आणि मग हा गड घेतल्यानंतर टोटल 1200 राजपूत मेले. बापरे, काही पडून मेले, काही त्या युद्धामध्ये मेले, असं सभासदांनी त्याच्यामध्ये नंबर दिलेला आहे. 1200. 1200, येस. म्हणजे पुन्हा एकदा पराक्रम आहे ना की फक्त 500 मावळ्यांनी 1200 1200 लोकांना म्हणजे एकतर घाबरवून तरी मारलं किंवा खरंच सुद्धा मारलं. आणि मग ह्याच्यानंतर एका गवताच्या गंजीला आग लावून महाराज रात्रभर अक्षरशः जागे असणारच की एवढा महत्वाचा गड आपल्याला मिळतोय का नाही हे बघण्यासाठी. महाराजांसाठी त्यांनी सिग्नल म्हणून ती गवताची गंजी जाळली. महाराजांना योग्य तो सिग्नल मिळाला. दुसऱ्या दिवशी महाराजांकडे माहिती घेऊन माणूस आला. त्याने सांगितलं की सुभेदार खूप शूरपणाने लढले पण सुभेदार पडले. आणि मग ते झालं. आपण मागच्याला म्हटलं तसं की आनंदाच्या साखरा वाटायच्या पण त्याच्यामध्ये थोडंसं अश्रूंचं मीठ मिसळलेलं असायचं की तान्हाजी मालुसरेंसारखा मनुष्य जो लहानपणापासून आपल्यासोबत स्वराज्याचं स्वप्न घेऊन जगतोय, आपल्या बरोबर आपल्या एका शब्दासाठी कोंढाणा सिंहगड घ्यायला तयार होतोय, फक्त 500 मावळ्यांबरोबर सिंहगड घेतोय सुद्धा. पण उद्या ज्या वेळेला मी राजाभिषेक करेन त्यावेळेला माझा तान्हा माझ्यासोबत नसेल उभा. खरंच रे. हा सगळा विचार करून महाराज शेवटी म्हणाले की एक गड आला पण दुसरा एक गड पडला. सो अशी तान्हाजी मालुसरेंची गोष्ट, त्यांच्यातल्या माहिती असलेल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या तुळशीदासांच्या पोवाड्यामधनं आपल्याला कळल्या असल्या तरी संदर्भांमधून सुद्धा आपल्याला तेवढेच राकट रांगडे मर्द मराठा तान्हाजी मालुसरे दिसतात आणि त्यांचा पराक्रम आपल्याला तसाच दिसून येतो. दोन आपण आता अत्यंत शूर आणि प्रसिद्ध सरदारांबद्दल बोललो, हो. त्यांनी त्यांचं नाव लक्षात ठेवतं, त्यांनी जशी तलवार गाजवली म्हणून पराक्रमाने त्यांचं नाव अजरामर करून टाकलं. Yes. असे कुठले सरदार होते का की पराक्रमीच पण काळाच्या ओघात त्यांनी महाराजांची साथ सोडून दिली आणि दुश्मनाला जाऊन मिळाले, अशाबद्दल बोलूया आपण. हो, असे सरदार होते. आपण अशा 2 सरदारांबद्दल बोलूया. त्यातलं पहिलं प्रसिद्ध नाव जे मी सांगेन ते ऐकून बऱ्याच जणांना माझं म्हणणं पटणार नाही. ते नाव आहे नेतोजी पालकर. पण नेतोजी पालकर तर म्हणजे असं म्हणतात लोक की तो तर गनिमी काबा होता, महाराजांनी ते सगळं डाव साधला होता, दॅट वॉज ऑल प्लॅन्ड. येस, त्याच्या पूर्ण तपशिलात जाऊया आपण की तो हम्म. खरंच गनिमी कावा होता का नव्हता हे आपण व्यवस्थित बघूया. सो नेतोजी पालकरांचं नाव आपल्याला पुन्हा एकदा प्रतापराव गुजर, तान्हाजी मालुसरे ह्यांच्यासारखं खूप आधीपासून येतं. अफजल खानाचा वध त्यावेळेला नेतोजी पालकरांनी जी काही तलवार चालवली, वध झाल्यानंतर आदिलशाहीच्या सैन्याला कापण्यासाठी जो काही पराक्रम केलाय नेतोजी पालकरांनी, तो पराक्रम बघून किंवा त्याच्यानंतरचे पराक्रम बघून त्यांना प्रति शिवाजी म्हटलं जायचं. इतकं नेतोजी पालकरांचं नाव होतं. येस, शाहिस्ते खानाची ज्या वेळेला मोहीम आली त्यावेळेला त्या 3 वर्षांमध्ये शाहिस्ते खानाचे 18 सरदार नेतोजी पालकरांचा पाठलाग करत होते. एकाच्याही हातात नेतोजी पालकर सापडले नाहीत. सो नेतोजी पालकर हे पहिल्यापासूनच पराक्रमामध्ये त्यांना बोट लावू, त्यांच्यावर बोट ठेवू असं काहीही नव्हतं. पराक्रमामध्ये नेतोजी पालकर खरोखरच प्रति शिवाजी महाराज होते. ह्याच्यानंतर फास्ट फॉरवर्ड टू मिर्झा राजे जयसिंग. मिर्झा राजे जयसिंगांमुळे पुढे शिवाजी महाराजांना दुर्दैवी पुरंदरचा तह करावा लागला. पुरंदरच्या तहान्वये शिवाजी महाराजांना मुघलांबरोबर म्हणजे मिर्झा राजा जयसिंगांबरोबर आदिलशाहीवर हल्ला करायचं ठरलं. त्यांना मदत करायला लागणार होती त्याच्यामध्ये. हे करत असताना दिलेर खान, ज्याचा पहिल्यापासूनच शिवाजी महाराजांवरती राग होता, त्या दिलेर खानाने अशी कंडी उठवली की शिवाजी महाराज जे आहेत त्यांच्या धोरणामुळे, ते जसे वागतात त्याच्यामुळे आपल्याला आदिलशाहीवरती नीट हल्ला करता येत नाही. आता आपल्याला आपण ज्या वेळेला पुरंदरचा तह हा पूर्ण एपिसोड केला, तो पूर्ण पॉडकास्ट केला, त्यावेळेला आपण बघितलं होतं की
मिर्झा राजे जयसिंग वॉज अ व्हेरी गुड मॅनेजर. हो. अतिशय उत्तम मॅनेजर होते ते. सो त्यांना कळलं की एम्प्लॉईज मध्ये जर डिस्प्यूट होत असेल तर त्या एम्प्लॉईजना 2 वेगळ्या कामगिऱ्या द्याव्यात की त्यांची पूर्णपणे गोल्स वेगळी असतील असं ठरवावं. सो मिर्झा राजे जयसिंग त्यावेळेला, आता मी इकडे शिवाजी महाराजांना एम्प्लॉई वगैरे म्हटलंय म्हणून काही चुकीचं वाटून घेऊ नका, त्यावेळेला शिवाजी महाराज मुघलांसाठी काम करत होते त्या तहानवर. त्यांचे सरदार होते. सो तशी अॅनॉलॉजी वापरून म्हटलेलं आहे इथे. सो यावेळेला मिर्झा राजे जयसिंगांनी म्हटलं ठीक आहे ना, दिलेर खान बोंबलतोय ना, त्यांनी सांगितलं शिवाजी महाराजांना की तुम्ही आदिलशाहीच्या दुसऱ्या प्रदेशावर हल्ला करा, म्हणजे पन्हाळगड मला घेऊन द्या. आता तू बघितलं असेल तर कोंडाजी फर्जंदांनी फक्त 60 मावळ्यांनी पन्हाळगड घेतला. तसंच शिवाजी महाराजांनी ठरवलं असतं तर त्यांना पन्हाळगड घेणं हे अजिबातच कठीण नव्हतं. जसा गनिमी कावा मराठे वापरायचे त्या गनिमी काव्यानुसार शिवाजी महाराजांनीही हा गड घेणं अतिशय सहज शक्य होतं आणि सोपंही होतं. शिवाजी महाराज यांनी नेतोजी पालकरांना सांगितलं की तुम्ही काही फौज घेऊन पन्हाळगडापाशी या, मीही पन्हाळगडावर जातो आणि आपण पन्हाळगड घेऊया. शिवाजी महाराज वेळेत पोहोचले. नेतोजी पालकरांना झाला उशीर. आता महाराजांना, तुला आग्र्याहून सुटकेचा आपण पॉडकास्ट केलंय, महाराजांना शिस्त म्हणजे शिस्त, त्यांना हे चालणार नाही. त्यात नेतोजी पालकर उशिरा पोहोचले, महाराजांनी त्यांची मोहीम वेळेत चालू केली. नेतोजी पालकर पोहोचले नाहीत म्हणून महाराजांचे 1000 मावळे मारले. बापरे. आता तू विचार कर की आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी म्हटलं की माणसं ही शिवाजी महाराजांना एकेका गडा इतकी महत्वाची होती, कारण ते खूप विचार करून माणसांना चॉईस करायचे त्यांचा. ती सगळी कमावलेली माणसं होती, सगळीच महत्वाची माणसं होती. आणि हे झाल्यामुळे शिवाजी महाराजांनी नेतोजी पालकर, एकतर शिवाजी महाराजांना माघार घ्यायला लागली, म्हणजे पन्हाळगड मिळालाच नाही, त्यात 1000 मावळे मारले गेले. हे झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी विचारलं नेतोजी पालकरांना, समयास कैसा पावला नाहीस. आता ह्याच्या पुढे शिवाजी महाराज आणि नेतोजी पालकरांमध्ये काय बोलणं झालं हे इतिहासालाही माहित नाही, त्यामुळे आपल्यालाही माहित नाही, त्याचा काही संदर्भ नाही. पण त्याच्यानंतर दिसून येतं की नेतोजी पालकर हे स्वतःहून जाऊन आदिलशाहीला मिळाले. आता ह्या वेळेला आदिलशाहीकडनं नेतोजी पालकरांना 4 लाख होऊन मिळाले. ठीक आहे, ह्याचा उल्लेख आपल्याला जदुनाथ सरकारांनी जे पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा संदर्भ दिसून येतो. आता ह्याच्यामुळेच काही लोकांचं म्हणणं असतं की हा गनिमी कावा होता, की शिवाजी महाराज हे आदिलशाहीच्या विरुद्ध लढतील, नेतोजी पालकर हे आदिलशाहीच्या बाजूला जातील आणि मग दोन्हीकडनं ते लढतायत असं दाखवतील आणि मग ते काही साध्य होणार नाही असं करायचं. पण तसं नाहीये का? हा, आता इथे पुढे गंमत आहे. मिर्झा राजे जयसिंगांना कळलं की प्रति शिवाजी गेला आदिलशहाकडे, आता युद्ध कसं करायचं, आणि शिवाजी महाराज तर इथे नाहीच आहेत लढायला कोण, दिलेर खान आणि बाकी सगळे लोक, त्यात समोर प्रति शिवाजी, तर ते कसं झेपायचं आपल्याला. मिर्झा राजे जयसिंगांनी नेतोजी पालकांना काउंटर ऑफर दिली, तू माझ्याकडे तुला 5000 मनसबदार करतो. सो त्याच काही महिन्या, हे सगळं झालं जानेवारी 1666 हे पन्हाळगडाचं युद्ध झालं आणि लगेचच नेतोजी पालकर आदिलशाहीत गेले. मार्च 1666 पर्यंत नेतोजी पालकर यांना 50,000 रुपये मिळाले आणि ते 5000 मनसबदारी मिळाली आणि ते मिर्झा राजे जयसिंगांकडे आले, म्हणजे मुघली मनसबदार झाले. आता जर आपण असं म्हटलं की हा गनिमी कावा होता, तर मग ते आदिलशाहीकडेच का नाही राहिले, मुघलांकडे का गेले. मुघलांकडे येऊन आता शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग हे एकाच गटामध्ये, मग तिथे येण्याचं काय कारण. अच्छा, म्हणजे हे पटत नाही, म्हणजे गनिमी कावा असतं तर. एक्झॅक्टली, हे ह्याच्यातनं दिसून येतं की नेतोजी पालकर हे रुसूनच गेले होते आणि ते पुन्हा एकदा इकडे मनसबदार म्हणून मुघली मनसबदार झाले. इकडे शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलवण्यात आलं. शिवाजी महाराज आग्र्याला गेले. आग्र्यावरनं ते स्वतःची सुटका करून ऑगस्ट सप्टेंबर 1666 पर्यंत पुन्हा एकदा महाराष्ट्रात सुद्धा आले. आता ह्या काळामध्ये औरंगजेब बादशाने हा विचार केला की आपल्या हातून शिवाजी महाराज तर सुटलेत, प्रति शिवाजीला कसं सोडायचं. आणि औरंगजेब होता संशयी. जसं लोकांना आजकाल वाटतंय की हा गनिमी कावा होता, तसं औरंगजेबालाही वाटलं असेल की अरे हा गनिमी कावा नसेल कशावरून, म्हणून त्याने नेतोजी पालकरांना पकडून दिल्लीला नेलं. आता नेतोजी पालकरांना पकडण्याचा आदेश त्याने मिर्झा राजा जयसिंगांना दिला आणि त्यांनी प्रामाणिकपणे तो आदेश पाळला, म्हणजे स्वतःच्या सरदारांना अटक केली. येस, आणि नेतोजी पालकरांना अटक करून दिल्लीला पाठवून दिलं. नेतोजी पालकरांना दिल्लीला पाठवून दिल्यानंतर नेतोजी पालकरांवरती अनन्वित अत्याचार करण्यात आले. आलमगीर नामा किंवा अजून काही संदर्भांमध्येही त्याचा उल्लेख येतो. महासिरे आलमगिरीमध्ये सुद्धा उल्लेख आहे. अखेर
हे सगळे अत्याचार होते ते सहन न झाल्यामुळे नेतोजी पालकरांनी निर्णय घेतला की आपण आपला धर्म बदलायचा. ह्या मोमेंटला मला आता तुला एक कंपॅरिझन आली जस्ट मनामध्ये हम्म. की प्रति शिवाजी म्हणजे नेतोजी पालकर सरनोबत किती शूर, त्यांना औरंगजेबचे अत्याचार सहन झाले नाहीत. काही वर्ष फास्ट फॉरवर्ड करूया, संभाजी महाराजांना सुद्धा असेच अत्याचार केले औरंगजेबाने आणि महाराजांनी ते सगळे सहन केले. दोन फरक म्हणजे इथे शौर्य तर आहेच आहे, त्याच्यात काही प्रश्न नाही, पण मेंटल स्ट्रेंथ जी आहे ती इथे नेतोजींची थोडी कमी पडली. अगदी. अरे, आणि संभाजी महाराज तर आहेच आहेत, ह्याच्याशिवाय त्र्यंबक डबीर आणि रघुनाथ पंत कोरडे हे दोन वकील. शिवाजी महाराजांचे वकील जे आग्र्यात औरंगजेबाच्या हातात सापडले, यांच्यावरती सुद्धा औरंगजेबाने तितकेच अत्याचार केले असणार आहेत. पण नंतर महाराजांनी त्यांना 6-8 महिन्यांनी सोडवलं, तोपर्यंत ते हिंदूच होते, तर ते हिंदू म्हणूनच परत आले. सो काही लोकांच्या मेंटल स्ट्रेंथ मध्ये फरक पडतो. नेतोजी पालकरांनी कदाचित त्यांची मेंटल स्ट्रेंथ तेवढी नसावी, किंवा त्यांनी विचार केला असेल, पुन्हा एकदा ह्याचा संदर्भ नाहीये त्यामुळे आपण फक्त तर्क करू शकतो, की नेतोजी पालकरांनी विचार केला असेल की जर मी निदान ह्याच्या मनासारखं केलं आणि मुसलमान झालो तर मला निदान पळून तरी येता येईल, अजून काहीतरी मार्ग बघून, असा एक विचार असू शकतो. बट अगेन, जर तर आहे, बचेंगे तो लढेंगे, असा काहीतरी विचार केलेला असू शकतो. पण तो विचार खूपच चुकीचा ठरला, कारण नेतोजी पालकरांचे मोहम्मद कुली खान झाले. त्यांच्या कुटुंबालाही त्यांनी तिकडे बोलावलं. त्यांनी सांगितलं की तुझ्या 3 पत्नी होत्या नेतोजी पालकरांच्या, सांगितलं की महाराष्ट्रातनं त्यांनाही बोलाव. त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाही करण्यात आली, त्यांना तिकडनं बोलावण्यात आलं. त्यातल्या 3 बायकांपैकी 2 पत्नी ज्या होत्या त्या आल्या, तिसरीने नकार दिला. त्या दोघी जणी तिकडे आल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की तुम्हालाही धर्म बदलायचा आहे. त्यांनी नकार दिला. औरंगजेब म्हणाला काही सक्ती नाही, मोहम्मद कुली खान, नेतोजी पालकर, तुम्ही एका मुस्लिम स्त्रीशी लग्न करा. ते ऐकल्यानंतर नेतोजी म्हणाले की मला माझ्या बायकांशी बोलू द्या. ते गेले, त्यांनी आपल्या पत्नींना सांगितलं हे सगळं. त्याच्यानंतर त्या दोघींनीही आपला धर्म बदलला. मंगळसूत्र गेली, डोक्यावरचं कुंकू उडालं आणि त्याही पूर्णपणे कन्वर्ट झाल्या. त्यांच्या मुलांनाही धर्माची दीक्षा देण्यात आली. आणि मग इथून मोहम्मद कुली खानला सांगण्यात आलं की तू काबूलला जा. म्हणजे ते काइंड ऑफ असं शिक्षाच दिल्यासारखं ते कॅम्पेन दिलं गेलं. पुन्हा एकदा तुझं स्वप्न बघत असशील की हे करून तू महाराष्ट्रात पळशील, तर असं नाही. मे बी औरंगजेब हुशार होता, त्याला वाटलं पण असेल की हा जाईल आता दख्खनीत परत. अगदीच, त्याने तो विचार नक्कीच केला असेल. आणि लाहोर पर्यंत पोहोचेपर्यंत नेतोजी पालकरांनी एकदा पळण्याचा प्रयत्न केला सुद्धा, आणि ते पकडले गेले. आणि मग पुन्हा एकदा त्यांच्यावरती कडेकोट बंदोबस्तात त्यांना काबूलला नेण्यात आलं. तिथे त्यांनी 9 वर्ष चांगली 9 वर्ष अरे 1667 ला झालेली ही गोष्ट आहे. तिथपासनं ते 1676 ला कारण त्यांनी, मी का म्हणतो त्यांनी चांगली कामगिरी केली असावी, कारण त्याच्यानंतर मग औरंगजेबाचा विश्वास बसला आणि मग औरंगजेब म्हणाला की आता दख्खनेमध्ये नेतोजी पालकरांना शिवाजी महाराजांविरुद्ध लढण्यासाठी पाठवूया. आणि मग त्यांना पाठवल्यानंतर एक दिवस नेतोजी पालकरांनी दख्खनेत आल्यानंतर संधी साधून ते पळून आले. शिवाजी महाराजांचं मन अर्थातच मोठं होतं, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनात ठेवल्या नसाव्यात आणि त्यांनी नेतोजी पालकरांना पुन्हा एकदा मोठ्या मनाने हिंदू धर्मात घेतलं. इतकंच नाही तर नेतोजी पालकर महाराजांच्या एका धर्मपत्नीचंही माहेरचं आडनाव पालकर होतं. सो महाराजांचे कदाचित त्यांच्याशी काही नातेसंबंधही असावेत. महाराजांनी आपली मुलगी कमळाबाई हिचं लग्न जानोजी पालकर ह्यांच्याशी करून दिलं. हे जानोजी पालकर हे नेतोजी पालकरांचे कोण हे कळत नाही तिथे, कारण काही स्पष्ट लिहिलेलं नाहीये ते कोण होते. पण त्यांच्याशी विवाह करून दिला. का तर म्हणजे नेतोजी पालकरांना आपल्यात घेतलं जाईल. म्हणजे बाहेर आता जसं आपण म्हणतो रामाने सीतेला ती परीक्षा द्यायला लावली, का तर लोक काही प्रश्न विचारू नयेत. तर असं काहीतरी शिवाजी महाराजांनी केल्याने आता कोणी त्यांच्यावर काही प्रश्न विचारू नये, ऍक्सेप्टन्स येईल एक प्रकारचा आणि लोक त्यांना स्वीकारतील. हा असा पहिलाच प्रसंग असेल का ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी कुणाला तरी परत मुसलमानातनं हिंदू धर्मात घेतलं? हो, ऐतिहासिक संदर्भानुसार ही पहिलीच गोष्ट आहे. ह्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी हे केलंय. सो
आबासाहेबांचे संकल्पित तेच आम्हास करणे अगत्य आहे हे आपल्याला संभाजी महाराजांच्या वागणुकीतनं पण दिसून येतं. पण येस, हे क्रांतिकारी पाऊल हे शिवाजी महाराजांनीच पहिले टाकलं. वा. कारण हे पहिले असं बऱ्याचदा केलं जायचं की हिंदूच हिंदूंना हिणवायला लागायचं की अरे तू आता मुसलमान झालास, आमच्यात नाही बसायचं, तू तर ख्रिश्चन झालास, आमच्याबरोबर नाही उठबस करायचीस तू. पण हे महाराजांनी करून त्यात आपल्या मुलीचंही लग्न लावून दिल्यामुळे त्यांनी नेताजी पालकरांचा ऍक्सेप्टन्स वाढवला. इतकंच नाही तर ज्या वेळेला शिवाजी महाराज इहलोकाची यात्रा संपवून गेले त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये ज्या वेळेला औरंगजेबाचा मुलगा अकबर हा दख्खनमध्ये आला त्यावेळेला पालीला त्याचं स्वागत करण्यासाठी आणि त्याच्या बाकीच्या काही गोष्टी पाहण्यासाठी नेताजी पालकरांना छत्रपती संभाजी महाराजांनी पाठवलं. बघा बरं. आणि त्याच्या मागे हेही कारण असावं की नेताजी पालकर हे स्वतः मोहम्मद कुली खान झाले होते, सो त्यांना बेटर माहिती असतील की त्यांच्याशी काय ट्रीटमेंट्स कराव्यात, काय बरोबर. बोलावं आणि काय करू नये. तर ह्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना पाठवलं. सो ओव्हरऑल हे बघितल्यानंतर पुन्हा एकदा कमिंग बॅक टू द पॉइंट की हा गनिमी कावा शिवाजी महाराजांचा का नसावा, ह्याच्यासाठीचे मुद्दे म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट, नेताजी पालकर पुन्हा एकदा हा कोणीतरी प्यादा मावळा छोटा नव्हते, सरनोबत होते. सरनोबताला दुसऱ्याच्या सैन्यात पाठवावं एवढा छोटा विचार शिवाजी महाराज करतील असं मला अजिबातच वाटत नाही. दुसरी गोष्ट, आपला प्लॅन सक्सेसफुल व्हावा म्हणून पन्हाळगडावरती 1000 मावळ्यांचं बलिदान द्यावं असं करायला शिवाजी महाराज काही मुघलांचे वंशज नव्हते. त्यामुळे आपलं भांडण खोटं आहे ते खरं कसं वाटावं, तर 1000 मावळे मरू देत, मग मी चिडल्यासारखं दाखवेन, मग तू जा, असं शिवाजी महाराज करतील हे पटणंच शक्य नाही. त्यामुळे हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांनी हे करायलाच सांगितलं असतं तर यासाठी सांगितलं असतं की तू आदिलशाहीत जा, मी इकडे राहतो, आपण एकमेकांशी लढतोय असं दाखवूया आणि मग ते एक्सटेंड करूया भांडण की ज्याच्यातनं आपल्याला दोन्हीकडे सक्सेस मिळू द्यायचं नाही, हे करायचंय. पण ज्या प्रकारे नेताजी पालकर हे पहिले आदिलशाहीत गेले आणि मग आदिलशाहीतनं मुघलशाहीमध्ये म्हणजे औरंगजेबाकडे गेले, त्यावरनं हा गनिमी कावा होता असं अजिबातच वाटत नाही. समजलं. आता तू मगाशी म्हणाला 2 सरदारांबद्दल बोलूया. एक म्हणजे नेताजी पालकर, मग दुसरं कोण? दुसरे सरदार आहेत संभाजी कावजी, ज्यांनी अफजल खानाचं मुंडकं मारलं ते. एक्झॅक्टली. सभासद बखरीमध्ये संभाजी कावजी यांच्या नावाने लिहिलेलं आहे की अफजल खान आपला कोथळा धरून पोट सांभाळत पालखीत बसून चालला होता, त्यावेळेला भोयांचे पाय कापून त्याचं मुंडकं छाटून आणणारे ते संभाजी कावजी. अरे ते तर भयंकर शूर. म्हणजे तू जसं मगाशी तानाजी मालुसरांचं वर्णन केलंस तसे आणि अतिशय जवळ महाराजांचे अंगरक्षक एका येते. अगदी, म्हणजे त्यांचं नाव त्या 10 अंगरक्षकांमध्येही आहे. महाराजांचे ते प्रचंड विश्वासू. पण पुन्हा एकदा असं झालं की संभाजी कावजी, दुसरी गोष्ट एक महत्वाची म्हणजे संभाजी कावजी हे प्रचंड ताकदवान होते. 91 कलमी बखरीमध्ये उल्लेख आहे की घोडा चौपाई उचलून दाखवला. काही काय घोडा उचलला. अरे म्हणजे काय बळ असेल माणसं. म्हणजे महाराजांनी त्या 10 लोकांमध्ये संभाजी कावजींची निवड का केली असावी, तर अफजल खानासारखा कोणीतरी आपल्या बरोबरही असावा ह्याच्यासाठी महाराजांनी संभाजी कावजींची निवड केली असावी. ते हे संभाजी कावजी. पण आता पुढे असं झालं की हे सगळं सक्सेसफुल झालं. पुढे शाहिस्ते खान ज्या वेळेला इकडे चालून आला त्याला संभाजी कावजींच्या कोणीतरी भावाने अथवा नातेवाईकाने तो शाहिस्ते खानाकडे मुघलांकडे निघून गेला. मुघलांचे मोठे सरदार आले की बरेचसे मराठी माणसं हे आपली बाजू बदलून तिकडे जायचे. त्यांच्यातच हे संभाजी कावजींचे कोणीतरी नातेवाईक होते आणि ह्यामुळे शिवाजी महाराज फार चिडले. हा सगळा उल्लेख 91 कलमी बखरीत येतो. आणि महाराज त्यासाठी संभाजी कावजींवर चिडले आणि त्यांना म्हणाले हे काय चाललंय, असं कसं तो तुझा नातेवाईक निघून जातो. ह्यामुळे संभाजी कावजी इतके चिडले की ते स्वतःच निघून गेले शाहिस्ते खानाकडे. म्हणजे ते नाराज झाले कुठल्या तरी एका कारणामुळे, ते महाराजांना नाराज झाले आणि मग ते दल बदललं आणि ते तिकडे निघून गेले. याच्यावरती मी मगाशी जे म्हटलं शाहिस्ते खानाच्या मोहिमेमध्ये सगळ्यात पहिला उल्लेख प्रतापराव गुजरांचा अर्थात कुडतोजी गुजरांचा येतो. ते यासाठी की ह्या संभाजी कावजींवरती शिवाजी महाराजांनी कुडतोजी गुजरांना पाठवलं. कुडतोजी गुजरांनी संभाजी कावजींची हत्या केली, म्हणजेच त्यांना रणांगणावरती हरवून त्यांना तिथे संपवलं. म्हणजे प्रतापराव गुजर म्हणजे तेही केवढे शूर, म्हणजे एवढ्या बलशाली माणसाला रणांगणात संपवणं आणि
संभाजी कावजी, आता संभाजी कावजी असतील किंवा नेतोजी पालकर असतील, ह्यांना बघितल्यानंतर ना मला हर्षा भोगलेंनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली गोष्ट आठवते, की तुमच्याकडे एक्सलन्स किंवा तुमच्याकडे केपेबिलिटी किंवा स्किल असतं, ते स्किल जे असतं तेवढंच तुमच्यासाठी उपयोगाचं नसतं. ते स्किल तुमच्यासाठी पहिला दरवाजा उघडेल, दुसरा दरवाजा उघडेल, तिसरा उघडेल. पण त्याच्या पुढचे दरवाजे उघडायचे असतील ना, तर तुम्हाला त्याच्याबरोबर लागते तुमचं ॲटिट्यूड, तुमची वागणूक, तुम्ही ते स्किल कसं वापरताय. नेतोजी पालकर, संभाजी कावजी ह्यांच्याकडे त्यांचे ठराविक स्किल होते. नेतोजी पालकर तर प्रतिशिवाजी, हो, संभाजी कावजी म्हणजे घोडा चौपाई उचलला. हे स्किल तर त्यांना देवाने दिलेलं आहे, पण ते स्किल कसे वापरताय त्यावरनं तुम्ही औरंगजेब होताय का शिवाजी होताय ते ठरतं. हे ठरतं. वा. आणि तेच नेतोजी पालकरांना आणि संभाजी कावजींना जमलं नाही. पण फार कमी आपल्याला सरदार दिसतात की जे शिवाजी महाराजांची बाजू सोडून पलीकडे गेले. त्यातले नेतोजी पालकर तर परतही आले. हो, खरंच अगदी बरोबर बोललास तू. महाराजांनी माणसं जपली. हो. मस्त. आय थिंक वेळ बघता आपण आता इथे थांबूया. हो. पण जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर आम्हाला जरूर कमेंट्समध्ये कळवा. तुम्हाला अजून कुठल्या विशेष सरदारांबद्दल अजून माहिती हवी असेल तेही आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. आणि पुढच्या भागामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय इंटरेस्टिंग ह्याच मालिकेचा तिसरा भाग घेऊन येतोय. आणि आम्ही बोलणार आहोत असे काही सरदार ज्यांचा पराक्रम खूप मोठा होता, पण इतिहास त्यांना विसरला, किंवा त्यांचा पराक्रम फक्त तलवारगाणी गाजवली, काही वेगळ्या त्यांच्या गुणांमुळे ते प्रसिद्ध होते. अशा काही सरदारांबद्दल आपण पुढच्या भागात बोलूया. हा भाग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.